ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रकट केले त्यांना नमस्कार असो. ब्रह्मदेव शब्द ब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहे, जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे. आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रकट करतो, लक्ष्मी रूप लावण्य मूर्ती स्त्रींचीही शोभा वाढवतो. तसेच ज्याचे मुख कमल कुंडलांनी सुशोभित झाले आहे त्या परमपवित्र परमात्म्याला नमस्कार असो. आपल्यामध्ये सर्व जग सामावले आहे. हे कार्यकारण रूप विश्व आपले शरीर आहे, परंतु आपण याच्याही पलीकडे आहात. सर्व जीवांचे उत्पत्ती स्थान अशा आपले जे अनन्य भावाने ध्यान करतात ते आपल्या कृपा कटाक्षाने कृतकृत्य होतात. तसेच प्राण, इंद्रिय आणि मनाला त्यांनी जिंकलेले असल्याने ज्यांचा योगही परिपक्व झालेला असतो अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही. भगवंतांच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे, म्हणून इथे राहणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी व आपल्यात काही भेद मानित नाहीत. उलट महाकाशात घटाकाश असावे त्याप्रमाणे भगवंतात आपल्याला मानून अनुचित समजतात. तुम्ही देवरूपधारी आहात, मग तुम्हाला येथे असे काय दिसते की ज्यामुळे तुम्ही भगवंताच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणाऱ्या भयाची कल्पना केलीत? हे अनंता, जरी आपण अंतर्यामी रूपाने अशुद्ध चित्त असणाऱ्या पुरुषांच्या हृदयामध्ये असता तरी सुद्धा त्यांना कधीच दिसत नाहीत. भगवंत आपल्याला आम्ही साक्षात परमात्म तत्व म्हणूनच जाणतो. यावेळी आपल्या विशुद्ध सत्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणाऱ्या आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मुनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सुदृढ भक्तियोगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहतात. जो आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्याची योगमाया मोठे मोठे योगीजन सुद्धा महाप्रयासाने पार करतात, तो सत्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रक श्रीहरी परमात्माच आमचे कल्याण करेल. या विषयात आम्ही अधिक विचार करून काय लाभ होणार आहे? ज्यांच्यापासून या वैचित्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे, ज्यांच्यामध्ये हे लीन होते आणि ज्यांच्या आश्रयाने हे स्थित आहे, ते प्रजापतींचेही पती असलेले भगवान परमात्मा अनंत मला श्रेष्ठ प्रमाण आहेत. परमात्म्याच्या या स्वरूपाला योगी लोक अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात पाहण्याचा प्रयत्न करतात. भगवन, आपण परब्रह्म आहात. प्रकृती, पुरुष, महतत्व, काल, त्रिविध अहंकार, समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपांमध्ये आपणच प्रकट आहात. तसेच आपण साऱ्या प्रपंचाला चेतनशक्तीने आपल्यात लीन करून घेता, म्हणून आपण याच्याही पलीकडचे आहात. अशा आपणा भगवान कपिल परमात्म्यांना मी शरण आलो आहे, जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे, सत्वादी गुणांचे प्रकाशक तसेच निर्गुण आहे आणि अनन्य भक्तीनेच ज्यांची प्राप्ती होते त्या परब्रह्मामध्ये आपले मन लीन करावे. मी स्वयंप्रकाश आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात राहणारा आत्माच आहे, म्हणून तू विशुद्ध बुद्धीने आपल्या अंतःकरणात माझा साक्षात करून घे आणि शोकमुक्त होऊन मोक्ष प्राप्त कर. ते मुनी अहंकार, ममता आणि सुख दुःखादी द्वंद्वापासून अलंग होऊन भेददृष्टी रहित झाले आणि सर्वांमध्ये आपल्याच आत्म्याला पाहू लागले. त्यांची बुद्धी अंतर्मुख आणि शांत झाली. त्या विरोधात कर्दम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे ते दिसत होते. परम भक्तिभावाने सर्वांतर्यामी सर्वज्ञ भगवान वासुदेवांच्या मध्ये चित्त स्थिर झाल्याने ते साऱ्या बंधनातून मुक्त झाले. संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्री भगवंतांना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्रीहरीमध्ये स्थित असलेले ते पाहू लागले. अशा रीतीने इच्छा आणि द्वेष रहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन कदमाने भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतले. या विश्वाचे कारण केवळ माया हे आहे. जे ज्ञानी पुरुष असतात तेच फक्त या मायेत आनंदी राहू शकतात. परमात्मा, आपण आपल्याच चित्तशक्तीने प्रकाशित असल्या कारणाने आपल्यापासून अज्ञान नेहमीच दूर राहते. ज्यांच्या नाभी कमलापासून मी प्रकट झालो ते आपले रूप शेकडो अवतारांचे मूळ कारण आहे. परमात्मन, आपले जे आनंद रूप भेदरहित व अखंड तेजोमय स्वरूप आहे ते मी या रूपाहून वेगळे समजत नाही. आपण विश्वाची रचना करणारे असूनही विश्वातीत व अद्वितीय आहात. भूतमात्र आणि इंद्रिय यांचे कारणही आपणच आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. जोपर्यंत मनुष्य इंद्रिय आणि विषयरूपी मायेच्या प्रभावाने स्वतःला तुमच्यापासून वेगळा समजतो तोपर्यंत त्याची या संसार चक्रातून सुटका होत नाही.
हा संसार जरी खोटा आहे तथापि कर्म फलभोग याद्वारेच भोगावे लागत असल्याने ते त्याला अनेक दुःखात लोटतात. भगवान आपण एक आहात, तसेच सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहणारे त्यांचे परम हितकारी असे अंतरात्मा आहात. आपण नेहमी आपल्या स्वरूपाच्या प्रकाशानेच प्राण्यांचा भेदब्रह्मरूप अंधकार नाहीसा करतात. आपण ज्ञानाचे अधिष्ठान साक्षात परमपुरुष आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांच्या निमित्ताने जी मायेची लीला होते ती सर्व आपलाच खेळ आहे. भगवंताची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे. भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांगपत्ता लागला नाही तर अन्य कोणाचे तिथे काय पाड लागणार. वाणी आणि मन जेथपर्यंत जाऊन माग्यारी फिरतात, तसेच अहंकाराचा अभिमान रुद्र व इतर इंद्रियाधिष्ठात त्या देवतांना सुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही त्या श्री भगवंतांना नमस्कार असो. भगवंत तर स्वतः नित्य तृप्त आणि नेहमी आसक्तीरहित आहेत. भगवंतांनी आपल्या गुणमय मायेने जगाची रचना केली आहे. त्या मायेनेच ते त्यांचे पालन करतात आणि नंतर मायेद्वारेच त्यांचा संहार पण करतात. ज्यांच्या ज्ञानाचा काल किंवा अवस्थेमुळे आपोआप किंवा दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही, त्यांचा मायेबरोबर कसा संयोग होऊ शकेल. एकमात्र हे भगवंतच सर्व जीवांमध्ये साक्षी रूपाने आहेत. जो आत्माच सर्वांचा स्वामी आणि सर्वता मुक्त स्वरूप आहे, त्याला दीनता आणि बंधन प्राप्त झाले ही गोष्ट युक्तिसंगत नाही, परंतु तीच तर भगवंताची माया आहे. ज्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाला आपले मस्तक छाटले आहे इत्यादी घटना न होताही अज्ञानामुळे खऱ्या वाटतात, त्याचप्रमाणे या जीवाला बंधन इत्यादी काहीही नसताना अज्ञानामुळे तसा भास होतो. ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारे तरंग चंद्राच्या प्रतिबिंबावर न उमटताही तसेच भासतात, आकाशातील चंद्रावर नाही, तसे देहाभिमानी जीवांनाच देहाच्या मिथ्या धर्माची प्रचिती येते, परमात्म्याला नाही. अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजे मुक्ती होय. या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्मच आश्रय आहे. शास्त्रात त्याला परमात्मा असे म्हटले आहे. भगवंताचे स्थूल आणि सूक्ष्म ही दोन्ही रूपे भगवंताच्या मायेच्या द्वारे रचलेली आहेत, म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करीत नाही. वास्तविक भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या शक्तीनेच ते सक्रिय बनतात. नंतर ते ब्रह्माचे रूप धारण करून शब्द आणि त्याचा अर्थ या रूपात प्रकट होतात. कार्यरूपी सृष्टी आणि आम्ही देवता यांचे आपण निर्विकार पुराण पुरुषच परमात्मा अधिकारण आहात. कारण हे देवा, प्रथम जन्म अशा आपणच सत्वादी गुण आणि जन्मादी कर्मांच्या कारणरूप अशा मायाशक्तीत आपले चिदाभास रूप वीर्य स्थापन केले होते. हा विराट पुरुष परमात्माच प्रथम जीव असल्याकारणाने सर्व जीवांचा आत्मा जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंताचा आद्य अवतार आहे. हा संपूर्ण भूत समुदाय चराचर सृष्टी याच्यातच प्रकाशित होते. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे. तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेन. ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टी दोषाने दोन चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहून असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही, ही माझी माया समज. प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे त्यांचे कार्य सुरू असल्याने त्यांच्यात प्रवेश करतो असे वाटते, पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपाने तो असल्या कारणाने प्रवेश करीतही नाही. हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाच नाही. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. तू अविचल समाधीने या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेव. यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणाऱ्याचा संबंध नसतो, तसेच देहाहून वेगळ्या अशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेच्यानेच दृश्य पदार्थांबरोबरही संबंध नसतो. विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासतो. जेव्हा तो त्या गुणात रममाण होतो तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असे मानू लागतो. परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हींच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो तेव्हा मी माझी हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो.
परमात्मा, आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विळून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो आपल्यातच लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूपे घेता आणि क्रीडा करता. हे आपण कसे करता? समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे. अशा अनंत शक्तींचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही. परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस, शांत, भयरहित तसेच केवळ ज्ञानस्वरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत आणि असत दोन्हीच्या पलीकडे ते आहेत. कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एवढेच काय, स्वतः मायासुद्धा त्यांच्यासमोर न जाता लाजेने दूर उभी राहते. परमपुरुष भगवंताचे तेच परमपद आहे. महात्मे लोक त्याच शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात. जो मनुष्य भगवंताची अचिंत्य शक्ती असलेल्या मायेचे वर्णन करतो, त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही. जे संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तम रूप तिन्ही गुणशक्तींचा स्वीकार करून ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात, जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने विराजमान आहेत, ज्यांचे स्वरूप आणि ते जाणण्याचा मार्ग बुद्धीला न कळणार आहे, अशा अनंत महिमा असणाऱ्या परमपुरुषांना मी नमस्कार करतो. सत्वपुरुषांचे दुःख नाहीसे करणाऱ्या, दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळ्या देवता बनून त्यांना मागेल तेवढेच फळ देणाऱ्या आणि परमहंस संन्याशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आत्मवस्तूचे दान करणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे, तसेच ज्या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड, पंचमहाभूते, 11 इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे, ते प्रभू सुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहून सुद्धा त्यांपासून सर्वतोपरी अलिप्त आहेत. भगवान परमात्मा प्रत्येक कल्पामध्ये आपल्या स्वतःला निर्माण करतात, त्याचे रक्षण करतात आणि आपल्या स्वतःचा संहार करतात. ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. त्यांनी तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. त्यांना ना आदी ना अंत, ते तिन्ही गुणांनी रहित, सनातन तसेच अद्वितीय आहेत. आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे. नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे. यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही. या अवस्थेत सत्वगुणही नाही तर रजगुण आणि तमगुण कुठून असणार? अहंकार, महत्त्व आणि प्रकृतीच्याही तेथे अस्तित्व नाही. अशा स्थितीत जेथे देवतांच्या नियामक अशा काळाचाही प्रभाव चालत नाही, तेथे देव आणि त्याच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार? हे नाही, हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्म्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्यांच्या संबंधी पदार्थांमध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंताच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात, तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असे सांगतात. महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृतीरूप आवरणाचा लय होतो, तेव्हा योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या निरावरण रूपाने आनंद स्वरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते, त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही. जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार, गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावे पराधीन स्थितीतही घेतात, ते अनेक जन्माच्या पापातून तत्काळ मुक्त होऊन माया आवरण रहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात. त्या अजन्म असे आपल्याला मी शरण आलो आहे. या विश्ववृक्षाच्या रूपात आपणच विराजमान आहात. आपणच आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी मी, आपण आणि महादेव अशा 3 प्रमुख रूपात विभक्त झाला आहात. आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृद आणि आत्मा आहात. तसेच शरणागतांवर कृपा करणारे आहात. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचन्मात्रा या 8 प्रकृतींसह 10 इंद्रिये, मन आणि पंचमहाभूते असे 16 विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांड कोशातून 50 कोटी योजने विस्तार असलेला आहे. तसेच बाहेर 4 बाजूने याला 10 पट अशी 7 आवरणे आहेत. त्या सर्वांसहित ह्या ज्यात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोट्यवधी ब्रह्मांडांची राशी आहेत, तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण अक्षर ब्रह्म म्हटला जातो आणि हेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवानांचे श्रेष्ठ स्वरूप आहे.
वास्तविक ही त्या सर्वशक्तिमान भगवंताचीच लीला आहे, ज्यामुळे या संसारातील प्राणी एक दुसऱ्याचे पालन पोषणही करतात आणि एक दुसऱ्याचा नाशही करतात. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली. द्वैताबद्दलच्या संशयाची निवृत्ती झाली. सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला. त्यांनी आपली सर्व वस्त्रे, आभूषणे इत्यादी तेथेच त्याग केला. तसेच ममता अहंकार रहित होऊन सर्व बंधनातून ते मुक्त झाले. त्यांनी वाणीला मनात, मनाला प्राणात, प्राणाला अपानात आणि अपमानाला त्याच्या क्रियेसह मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूतमय शरीरात विलीन केले. नंतर त्यांनी शरीराला त्रिगुणात, त्रिगुणाला मूळ प्रकृतीत, मूळ प्रकृतीला आत्म्यात आणि आत्म्याला अविनाशी परब्रह्मात विलीन केले. त्यानंतर त्यांनी शरीरावर वल्कणे धारण केली, अन्नपाण्याचा त्याग केला, मौन धारण केले, केस मोकळे सोडले आणि उन्मत्तासारखे ते रूपात ते राहू लागले. भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची प्राप्ती करून घेणे हाच आपला परम पुरुषार्थ आहे असे समजून त्यांनी ते चरण आपल्या हृदयात धारण केले. एके दिवशी राजा परीक्षित शिकारीसाठी वनात गेला होता. जवळपास कुठे जलाशय दिसला नाही. तेव्हा तो जवळच्याच एका ऋषीच्या आश्रमात गेला. तेथे त्याने पाहिले की एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर शांत चित्ताने बसले आहेत. इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी यांचा निरोध केल्याने ते बाह्य जगापासून निवृत्त झाले होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अशा निर्विकार ब्रह्मरूप तुरीय अवस्थेत ते स्थिर झाले होते. महात्म्यांचा स्वभावच असा असतो की जगातील दुसरे लोक जेव्हा त्यांना सुख दुःख रूपी द्वंद्वात पाडतात तेव्हा ते सहसा आनंदित किंवा व्यथित होत नाहीत, कारण आत्म्याचे स्वरूप तर गुणांच्या पलीकडे आहे हे त्यांना माहीत असते. गृहस्थ मनुष्य संसारामध्ये ज्यांना तो आपले अत्यंत घनिष्ठ संबंधी समजतो ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहेत, परंतु जीव त्यांच्या मोहात असा अडकून जातो की रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत आहोत हे पाहूनही तो सावध होत नाही. म्हणून जो अभयपद प्राप्त करून घेऊ इच्छितो त्याने सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्वशक्तिमान परमात्मा भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. मनुष्य जन्माचा हाच श्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण अवश्य व्हावे. मृत्यूचा समय जवळ आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या विषयीची ममता तोडून टाकावी. मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्रतेच्या एकांत स्थानी बसावे. त्यानंतर ओम या 3 मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा मनपूर्वक जप करावा. प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये. बुद्धीच्या साह्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूर परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचारांनी काबूत ठेवून ते भगवंताच्या मंगलमय रूपाकडे लावावे. स्थिर चित्ताने भगवंताच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे. अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासनारहित झालेल्या मनाला पूर्णपणे भगवंतामध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन करणार नाही. जे प्राप्त झाल्यावर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाते तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे. स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धी वृत्तीच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वांतर्यामी परमात्माही एकच आहे. त्या सत्य स्वरूप आनंद निधी भगवंताचेच भजन केले पाहिजे. अन्य कशातच आसक्ती असता कामा नये, कारण त्यामुळेच जीवाचा अधःपात होतो. विद्वान पुरुषांनी विविध नावाच्या पदार्थांशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे. त्यांच्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे. संसारातील पदार्थ विनाशायास प्रारंभानुसार मिळतात हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत. जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्न कशाला? हात आपोआप मिळाले आहेत तर उश्या तक्क्यांची काय आवश्यकता? ओंजळीने काम भागते तर पुष्कळशा भांड्यांची सर्वे काय? वळकले किंवा दुसऱ्या वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता? अंग झाकण्यासाठी रस्त्यात चिरकुटे मिळत नाहीत का? केवळ दुसऱ्यांसाठीच शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यावर फळाफुलांची भिक्षा देत नाहीत का? पाण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी नद्या एकदम आटल्या आहेत काय? राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत काय? आपल्याला शरण आलेल्याचे भगवंत रक्षण करीत नाहीत का?
अशा स्थितीत बुद्धिमान पुरुष सुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्यांची लागूलाचन का करतात? अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतः सिद्ध आत्मस्वरूप परम प्रियतम परम सत्य जे अनंत भगवान परमात्मा आहे त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे, कारण त्यांचे भजन केल्यानेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूप कारणाचा नाश होतो. या संसार रूप नदीत पडून आपली कर्मजन्य दुःखे भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरीज दुसरा कोणता मनुष्य भगवंताची मंगलधारणा सोडून या नाशवंत विषय भोगात आपले चित्त भटकू देईल? जेव्हा जे कुठले शुभ अथवा अशुभ कर्म ज्ञानी पुरुषाच्या दैववशात वाट्याला येते तेव्हा कसलाही आग्रह तक्रार न करता ते तो सहज करतो, कारण त्याचे सर्व व्यवहार एखाद्या बालकाप्रमाणे कुठल्याही हेतूने होत नाहीत. मनाची सर्व बंधने तुटून मन पूर्ण विकार व विचाररहित झाल्याने स्वतंत्र झाले. त्यामुळे ज्ञानी माणसाला आपोआप सुख मिळते, कारण दुःख निर्माण करायला मनावर कसलाही ताण नसतो. त्यामुळे तो परम अनुभवाला प्राप्त होतो. प्रत्यक्ष ज्ञान अनुभवाला येते, नित्य सुख वाटायला येते व तो परम पदाला पोचतो. जेव्हा पुरुषाला आपल्या आत्म्याचे अकर्तेपण अभोगतेपण प्रत्यक्ष आत्मदर्शनास अनुभवास येते तेव्हा त्याच्या चित्ताच्या सर्व वृत्ती क्षीण होतात. ज्ञानाचे एखाद्या बालकासारखे उच्चृंखल तापट वागणे शोभून दिसते, पण कामनांनी भरलेल्या माणसाने काही हेतू बाळगून पाळलेली शांतता शोभादायक नसते. कल्पनारहित बंधनरहित मुक्त बुद्धीचा ज्ञानी कधीही प्रारब्ध वशात ऐश्वर्ययुक्त भोगात विलास करतो, तर कधी निर्जन गिरी गव्हात राहतो. विद्वान, देवता, तीर्थ, स्त्री, राजा, प्रिय व्यक्ती वगैरेंची पूजा होताना पाहून ज्ञानी पुरुषाच्या हृदयात कसलीही वासना निर्माण होत नाही. जीवनमुक्ताची नोकर चाकर, स्त्री, पुत्र, कन्या, स्वपुत्राचे जातीचे लोक या सर्वांनी हसून टवाळी व तिरस्कार केला तरी त्याचे चित्त क्षोभ पावत नाही. ज्ञानी पुरुष बाहेरून संतुष्ट दिसत असला तरीच संतुष्ट नसतो, तसेच बाहेरून खिन्नसा वाटत असला तरी अंतरात खिन्न दिसत नसतो. त्याची ती आश्चर्यकारक दशा फक्त त्या अवस्थेला पोहोचलेल्या मुक्त पुरुषाला समजू शकते. संकल्परहित, विचारशून्य, दुःखरहित, शून्याकार, आकाररहित ज्ञानी पुरुषाला अमुक गोष्ट करायला हवी असे सांसारिक कर्तव्य उरत नाही, ते त्याला दिसत नाही. अज्ञानी शरीराने कुठली कर्मे न करताही संकल्प आशांनी मन भरलेले असल्याने सतत व्यग्र असतो, पण ज्ञानी शरीराने सहजप्राप्त कर्मे करीत असूनही संकल्प व आशारहित असल्याने स्वस्थ असतो. आत्मसुखात असलेला ज्ञानी जीवनमुक्त उठणे, बसणे, येणे जाणे, जेवणे, बोलणे आदी सर्व व्यवहार शांत चित्ताने सुखपूर्वक करतो. ज्ञानी मनुष्य व्यवहार करताना संसारी माणसासारखा क्लेश पावत नाही. शांत महासरोवराप्रमाणे क्षोभरहित असल्याने प्रसन्न असतो. वासना न सुटलेल्या मुळाचे कर्म टाकणे हे कर्म करण्याला संसाराला उद्युक्त करते, तर सहज प्राप्त कर्मे करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने कर्मे केली तरी ती निवृत्तीची फळे देणारी होतात. संसारी मुळाचे वैराग्य घरदार सोडण्यातच दिसून येते, पण अंतरातील संसार तसाच राहतो. पण देहाबद्दलची आसक्ती सुटलेल्या ज्ञानाला कशाबद्दल प्रेम आणि कशाबद्दल वैराग्य येईल? अज्ञानी माणसाची दृष्टी संसाराची आसक्ती व त्या संसार साधनेत येणारे अडथळे यामुळे सतत गळवलेले राहून मन बैचन असते. पण सर्व संसाराचा हरिरूपाने अनुभव घेणाऱ्या ज्ञानी माणसाला हरीचेच दर्शन होत असल्याने तो स्वरूपात स्वस्थ असतो. जो ज्ञानी बालकाप्रमाणे कामनारहित होऊन कार्याला आरंभ करतो तो खरे म्हणजे काहीच करीत नाही. तो अहंकार रूपी मलाच्या रहित असल्याने त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भाव नसतो. तो आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे, ज्याला सर्वत्र ब्रह्मरूपाचा अनुभव येतो. त्यामुळेच पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे इत्यादी इंद्रियांनी होणारी कर्मे तो करीत असला तरी त्याला ब्रह्मानुभवच ठरतो. जो ज्ञानी निरभ्र आकाशासारखा सर्वदा संकल्प विकल्प रहित आहे, त्याला संसार कुठला व स्वर्ग कुठला? आत्मविद जीवनमुक्ताच्या दृष्टीने सर्वत्र एका आत्म्यानेच परिपूर्ण विश्व व्यापलेले असल्याने दुसरे काहीच नाही, मग त्याला स्वर्ग, नरक आणि पापपुण्य कुठले? जो ज्ञानी पुरुष इहलोकातील व परलोकातील फलांच्या कामनेरहित आहे, जो संपूर्ण निष्काम आहे, तोच पूर्णानंद रूप आहे, ज्याची सहज समाधी सर्वदाच चालू असते. तो मुक्त पुरुष आपल्या समाधीने स्वरूपाने जगात वावरतो. भोग व मोक्षाच्या इच्छेचा त्याग केलेला, कुठेही केव्हाही रागद्वेषाचा लवलेच नसलेल्या ज्ञानी महात्म्याचे महात्म्य अधिक काय सांगणार? हे नामरूपात्मक घटाधिक रूप जे सगळत आहे
ती सर्व कल्पना मात्र आहे. त्याचे अधिष्ठान रूप ब्रह्म हे सत्य आहे. ज्या शुद्ध बोधस्वरूप मुक्त पुरुषाने संपूर्ण कल्पनेचा त्याग केला आहे व जो केवळ शुद्ध चैतन्य स्वरूपातच राहत आहे, त्याला कुठलेही कर्तव्य शिल्लक राहत नाही. हा सर्व संसार कल्पित व भ्रामक आहे, त्याला अस्तित्वच नाही व केवळ ब्रह्मच सत्य आहे. असा ब्रह्मानुभव घेणाऱ्या योग्याला सहज शांती मिळते. जो ज्ञानी शुद्ध स्वरूप स्वप्रकाश चिद्रूप अशा स्वपरमात्म्याला पाहतो, तो आणखी इतर कुठल्या दृश्य पदार्थाला पाहत नाही. मग त्याला कुठल्या विषयाबद्दल आसक्ती असेल? जो चिद्रूप आत्म्यात आर्यासहित माया पाहत नाही, त्याच्या दृष्टीला बंध आणि मोक्ष कसला? आत्मज्ञान होईपर्यंतच माया भ्रमरूप संसाराचे अस्तित्व असते. त्यामुळे आत्मज्ञानी पुरुष ममतारहित, निरअहंकार, कामनाशून्य अशा अवस्थेत जगाला शोभायमान वाटतो. अविनाशी व राग द्वेष दुःखरहित आत्म्याचे दर्शन घेणाऱ्या मुनीला कसली विद्या, कुठले शास्त्र, कुठले जग, कशाचा देह आणि त्याबद्दलचा ममभाव कसा असू शकेल? यदा कदाचित अज्ञानी पुरुषाने चित्त निरोधादी कर्माचा त्याग केला तरीही मनोराज्यादी व वाणीचे प्रलाप तो करीत राहतो. मंद पुरुष आत्मवस्तूबद्दल ऐकूनही संसाराबद्दलची मूर्खपणाची आसक्ती सोडत नाहीत आणि बाह्य गोष्टी न करण्याचे ठरवूनही त्याच्या आतल्या विषया लालसांचे चिंतन सुटत नाही. ज्ञानामुळे ज्याची सर्व कर्म व ती करण्याची उर्मी गळून पडली आहे, त्याला सहज प्राप्त नसलेले कर्म करण्याची वा काही बोलण्याची इच्छा होत नाही. ज्या धीर पुरुषाचे मोहादी सर्व विकार दूर झाले, त्याच्या दृष्टीला तम अंधकार कुठला आणि अंधाराचा अभाव असल्याने प्रकाश कुठला? कारण हे दोन्ही सापेक्ष आहेत. अशा ज्ञानी पुरुषाला कालादिकांची भय नसते, न कुठे हानी, कुठे लाभ, न कशामध्ये प्रेम वा द्वेषच नसते, न काही ग्रहण करणे, न त्याग करणे असते. अनिर्वचनीय व स्वभावरहित योग्याला धैर्य कशाविरुद्ध, विवेक कशाबद्दल व निर्भयता कोणापासून ठेवण्याचे कारण नाही, कारण तो सदा एकच ब्रह्म असतो. जीवनमुक्त आत्मज्ञानाच्या दृष्टीने स्वर्गही नाही व नरकही नाही, तर सर्वत्र एकच आत्माच परिपूर्ण व्यापून आहे. आत्म्याव्यतिरिक्त ज्ञानाच्या दृष्टीला दुसरे काहीच नाही. ज्ञानाचे चित्त ब्रह्मरूपाने परिपूर्ण व शीतल असल्याने त्याला कुठल्या लाभाकरिता प्रार्थना करावी लागत नाही किंवा हानी झाली तरी शोक करावा लागत नाही. कामनारहित ज्ञानी संजन शांत पुरुषाची स्तुती करत नाही किंवा दृष्टाची निंदा करीत नाही. आत्मतृप्त योगी सुख आणि दुःख समान झाल्याने कोणाचेच कुठले कृत्य पाहत नाही. धीर जीवनमुक्त पुरुष संसाराचा द्वेष करीत नाही किंवा संसार पाहतही नाही, कारण त्याला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असतो. द्वैत नाहीसे झाल्याने तो ब्रह्मरूप होतो, त्यामुळे तो स्वतःचे वेगळे आत्मरूपही पाहत नाही. त्यामुळे तो हर्ष विषादरहित होऊन जन्ममरणरहित होतो. पुत्र स्वस्त्रीबद्दल आसक्ती रहित आणि विषयाबद्दल कामनारहित व स्वतःच्या शरीराबद्दल चिंतारहित असलेला ज्ञानी शोभायमान असतो. मुक्त पुरुषाला प्रारब्धवशात ज्या गोष्टी प्राप्त होतात त्यांनीच तो संतुष्ट असतो आणि प्रारब्धानुसार नाना प्रकारच्या देशात व नगरात संतुष्ट राहून फिरतो. ज्या मुक्त पुरुषाला स्वरूप हीच भूमी विश्रांतीस्थान आहे, त्याला कसलीच चिंता असत नाही, मग देह राहो अथवा जाओ. जीवनमुक्त निर्विकार होऊन संसारात राहतो. तो स्वतःजवळ काही ठेवीत नाही, तो विधिनिषेधाचा किंकर होत नाही, स्वच्छंद वागतो, निर्हेतुक भटकतो, सुख दुःखादी द्वंद्वे व संशयरहित होऊन कशातच आसक्त नसतो. जो ममतारहित असून ज्याला माती व सोने समान झाले आहेत व ज्याच्या हृदयाच्या सर्व ग्रंथी तुटून जो संशयरहित आहे आणि ज्याच्या स्वभावातील रज तमो गुण साफ धुवून निघाले आहेत, असा ज्ञानी दर्शनीय होतो. जो मुक्तात्मा सर्व विषयांबद्दल आसक्तीरहित आहे, ज्याच्या हृदयात थोडीही वासना शिल्लक नाही, अशा संपूर्ण तृप्त ज्ञानी पुरुषाची तुलना कोणाबरोबर करणे शक्य आहे? जीवनमुक्त सर्वत्र फक्त ब्रह्मच अनुभवत असल्याने पाहत असूनही संसार त्याला दिसत नाही, सांगत असूनही ब्रह्म अकथ्य असल्याने सांगत नाही, जाणत असूनही ते अनुभव असल्याने जाणत नाही, ऐकत असल्याने तरी ब्रह्मच ऐकत असल्याने सांसारिक गोष्टी त्याला ऐकू येत नाही. निर्वासनिक ज्ञानी पुरुषाची व्यासे कोण करू शकेल? उच्च नीचत्व भाव सर्वत्र गळून गेलेली व कामनारहित असलेला ज्ञानी भिक्षू असो वा भूपती असो, सर्व अवस्था शोभून दिसतो. जो निष्कपट योगी आहे, कोमल स्वभावाचा आहे, आत्मनिष्ठ आहे, पूर्णार्थी व स्वच्छंदपणे राहणारा आहे, त्याला संकोच कसला, वृत्तीचे येणे जाणे कुठले, हे कर्तृत्व कशाचे आणि अमुकच मार्ग व तत्व खरे आहे असा त्याचा आग्रह कसा असणार? कसल्याही आशेशिवाय आत्म्यातच विश्रांतीने तृप्त झालेला ज्ञानी पुरुषाला जो आनंदाचा अनुभव येतो, तो शब्दांनी कसा वर्णन करून सांगणार? ज्ञानी झोपेतही साक्षी वृत्तीने राहू शकत असल्याने
त्याची झोप इतरांसारखी तमोमय नसते. तो त्याच जागृत साक्षी भावाने स्वप्नही पाहतो व जागृतीतले सारे व्यवहारिक क्षणाक्षणात जगत असल्याने, भूत व भविष्याचे विचार न करता साक्षी वृत्तीने असल्याने तृप्त वृत्तीने चालतात. ज्ञानवान जीवनमुक्त लोकांच्या दृष्टीने चिंतायुक्त वाटला तरी चिंतारहित आहे. इंद्रियांचे व्यवहार करीत असला तरी निरिंद्रिय आहे. बुद्धियुक्त वाटला तरी बुद्धिरहित आहे. अहंकारयुक्त वाटला तरी अहंकार रहित आहे. कारण त्याची सर्वत्र आत्मदृष्टी आहे. जो आत्मानंदात बुडून गेला आहे तो इतर कुठे गुंतत नसतो. ज्ञानी सुखीही नाही व दुःखीही नाही, विरक्त नाही किंवा कोणाच्या संघात नाही, मुमुक्षु नाही किंवा मुक्त नाही. त्याचा काही विशेष नाही किंवा अविशेष नाही, कारण तो फक्त आत्मभावानेच शिल्लक राहिला आहे. त्याच्या इतर सर्व गोष्टी गळून पडल्या आहेत. जगात ज्ञानी मुक्त पुरुष धन्य आहे, कारण लोकदृष्टीने एखादी गोष्ट संशयास्पद असली तरी तो संशयरहित असतो, कारण सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्याने संशयाचे कारणच उरत नाही. लोकदृष्टीला तो समाधी अवस्थेत आहे असे वाटले तरी तो सहज अवस्थेत असतो. लोकदृष्टीने तो जड वाटला तरी वास्तवात तो आत्मदर्शनाने तृप्त असल्याने काही करण्याची उर्मी शिल्लक नसते. लोकदृष्टीने तो ज्ञानी पंडित वाटला तरी त्याचे निघालेले बोले आत्मानुभूतीचे असल्याने त्यात प्रांतिक पांडित्य नसते. ज्ञानी कर्मानुसार यथाप्राप्त गोष्टींबद्दल स्वस्थ चित्त असतो. गत गोष्टींबद्दल व भविष्यातील कार्याबद्दलही तो संतुष्ट असतो. तृष्णेच्या अभावामुळे केलेल्या कामाबद्दल त्याला प्रसन्नता वा उद्वेग नसल्याने तो त्यांचे स्मरणही करीत नाही. कोणी स्तुती केल्याने ज्ञानी प्रसन्न होत नाही किंवा कोणी निंदा केली म्हणून रांगावत नाही. मरण आले तरी व्याकुळ होत नाही किंवा जगल्याचा हर्ष करीत नाही. शांत बुद्धीचा ज्ञानी पुरुष माणसांनी गजबजलेल्या स्थानाकडे अथवा अरण्याकडे धावत नाही, तर तो जेथे ज्या परिस्थितीत असेल तेथेच समभावाने परमात्म्यात राहत असतो. तत्वज्ञानी पुरुषाच्या स्वाभाविक शांतीचे श्रवण करून स्वतःला कृतार्थ समजून आता श्री गुरूंना आपली गुरुपदेशाने झालेली अवस्था वर्णन करीत आहे. आपण परमकृपेने आपल्या अमोघ वाणीने माझ्या हृदयातील नाना प्रकारची शल्ये संकल्प विकल्प दूर केल्याने आता मी कृतार्थ झालो आहे व आता माझी स्थिती अशी झाली आहे. स्वतःच्या महिम्यात स्थित झाल्याने मला आता धर्म, अर्थ, काम, विवेक, द्वैत, अद्वैत हे काहीच उरले नाही. आपल्या कृपेने लाभलेल्या स्वमहिम्या सदैव स्थित असल्याने आता मला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तसेच अमुक एक देश असा राहिला नाही. परमात्म्यात स्थित झाल्याने आता मला आत्मा, अनात्मा, शुभ, अशुभ, चिंता, अचिंता असं काही राहिलं नाही. स्वप्न नाही, सुषुप्ती नाही, जागृती नाही, तुरीय अवस्था नाही, कुठले भय उरले नाही. आता मी स्ववैभवात आहे. आता मला दूरचे काय वा जवळचे काय, बाहेरचे काय, अंतरातील काय, स्थूल वा सूक्ष्म असे काय राहणार आहे. स्वरूपात राहणाऱ्या मला मृत्यू कुठला, जीवन कुठले, लोक आणि लौकिक कुठला, लय अथवा समाधी कुठली. आत्म्यात विलीन झालेल्या मला धर्म, अर्थ, काम, योगाबद्दलच्या गोष्टी अथवा विज्ञान कथा आता पुरे झाल्या, त्यांची आवश्यकता नाही. संपूर्ण उपाधी रहित जे माझे निरंजन स्वरूप आहे त्यामध्ये पंचमहाभूते, सूक्ष्म कार्य करणारी इंद्रिये, मन, शरीर, शून्यावस्था इत्यादी कल्पित गोष्टी मनच नाहीसे झाल्याने कशा असू शकतील. मीच त्यांचा साक्षी आहे. मला शास्त्राची व शास्त्रजन्य ज्ञानाशी काय करायचे आहे. आत्मविश्रांतीची सर्व वासना गळून गेल्याने वासनेची वा वासना विरहितेची, तृप्ती, तृष्णा, द्वंद्व यांच्याशी काय करायचे आहे, कारण मी शांतरस ब्रह्म आहे. विद्या, अविद्या, अहंकार, बाह्य वस्तू माझा कोणाशी संबंध आहे. संबंध दुसऱ्याशी असतो. मला दुसरा कोणी नाही. बंध आणि मोक्ष मला माहीत नाही. माझ्या निर्विवेश स्वरूप मला धर्म नाही आणि निधर्मक माझ्या स्वरूपाला विद्येचाही धर्म नाही. निर्विशेष, निराकार, निरवयव अशा माझ्या आत्म्याला प्रारब्ध कर्म कुठले, जीवनमुक्ती व विदेहमुक्ती कुठली. सदा स्वभावरहित अशा मला कर्तेपण, भोगतेपण कुठले, निष्क्रियता, स्फुरण, प्रत्यक्ष ज्ञान अथवा विषयाकार वृत्तीने मिळणारे फळ ही सारी मला कशी असणार. अद्वैत व आत्मस्वरूपात लोक कुठले, मुमुक्षु, योगी, ज्ञानवान, बद्ध वा मुक्त असे काय, केवळ अद्वैत आत्माच असेल. अद्वैत अशा आत्मस्वरूपाला दृष्टी निर्माण वा संहार, साधन, साध्य, साधक, सिद्धी इत्यादी गोष्टी कशा असतील. सर्वदा निर्मल रूप मला प्रमाता, प्रमाण, प्रमेय अशा गोष्टी कुठल्या. सर्व क्रियारहित असे माझे आत्मस्वरूप आहे. त्याला विक्षेप, एकाग्रता, ज्ञान, मूढता, हर्ष, खेद कसे असणार. सर्वदा निर्मळ अशा माझ्या परमात्मा स्वरूपाला कुठला व्यवहार व परमार्थ, सुख व दुःख असू शकेल. सर्वार्थाने विमल अशा आत्मस्वरूप मला कुठली माया वा संसार,
प्रीती अथवा द्वेष, जीवभाव किंवा ब्रह्मभाव असणार. सर्वदा स्थिर, कुटस्थ, विभागरहित अशा मला प्रवृत्ती किंवा निवृत्ती, बंधन, मुक्ती कुठल्या, उपाधिरहित, कल्याणरूप, आत्मस्वरूप अशा मला कसला उपदेश वा कसले शास्त्र, कुठला शिष्य, कुठला गुरु, कुठला मोक्ष असू शकेल. मला आहे अथवा नाही असे स्फुरण नाही. न अद्वैत न द्वैत आहे. फार सांगण्याचे प्रयोजन नाही. चैतन्य स्वरूप परमात्म्यात माझ्यात काहीच अहम स्फुरण नाही. ध्यान म्हणजे त्याचे सतत अविरत चिंतन, अखंड ध्यास. अंतरातील परमात्म्यात सतत डुंबत राहावे. सर्वत्र तोच भाव असावा. नेहमी साक्षीरूप अवस्थेत असावे. अंतरात चैतन्याचा अग्नी धगधगत पेटवर ठेवावा. स्वरूपात स्थिर असणे, मौन पाळणे, संपूर्ण संतोष असणे, तो मी आहे हा भाव ठेवणे, मी ते निर्मळ ब्रह्म आहे हे अनुभवणे म्हणजेच मुक्ती होय. सर्व जगत कल्पना मात्र आहे. आत्मा हा सनातन व मुक्त आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याने पुरुष लहान बालकाप्रमाणे बागडत असतो. जीवात्मा ब्रह्म आहे, भाव अभाव कल्पित आहेत ते पक्के अनुभवाला आल्याने कसलीच कामना उरली नाही. त्यामुळे कोणाला काही सांगावे किंवा काही करावे असे ज्ञानीपुरुषाला काही उरत नाही. सर्वत्व आत्मरूप कोंदाटले आहे. या आत्मबुद्धीने ते ब्रह्म मी आहे, हे जग मी नाही अशी विकल्पना गळून पडल्यावर ज्ञानी आत भरलेल्या आनंदाने तो व्यक्त करणे शक्य नसल्याने मौनावस्थेत असतो. संकल्परहित समचित्त साक्षी भावाने असलेल्या योग्याला संशय, विक्षेप, एखाद्याच विषयाची एकाग्रता, एखाद्या गोष्टीचा खोल विचार, मूर्खता, सुख व दुःख यापे काहीच उरत नाही. तो आत्मानंदातच मग्न असतो. भिक्षावृत्तीने राहण्यात, राज्याधिकारी असण्यात, लाभहानी होण्यात, मनुष्य समूहात किंवा निर्जनवनात राहण्यात विकल्परहित झालेल्या योग्याला काही विशेषता वाटत नाही. सगळीकडे समतोल वृत्तीने राहतो. अष्टावक्र म्हणतो की स्थिरचित्त झालेल्या योग्याला धर्म, काम, अर्थ यांचे काही प्रयोजन राहत नाही व हे काम मी केले आहे किंवा हे करणार आहे अशा प्रकारचे द्वंद्व गेल्याने जीवनमुक्त योगी निरामय राहतो. जो आत्मा शांतरूप आहे, ज्याच्यात संकल्प विकल्प उत्पन्न होत नाहीत आणि जो सुखरूप आणि प्रकाश स्वरूप आहे, ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान होताच जगतभ्रम स्वप्नाप्रमाणे मिथ्य होऊ लागतो, त्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो. सर्व तऱ्हेची व सर्व तऱ्हेची संपत्ती मिळून मनुष्याला खूप उपभोग मिळतात, पण या सर्वांचा त्याग केल्याशिवाय व त्याच्याबद्दलची वासना नाहीशा झाल्याशिवाय मनुष्य सुखी होऊ शकत नाही. कर्तव्यजन्य दुःखरूपी सूर्याच्या ज्वालांनी ज्याचे मन भस्म झाले आहे त्याला शांतिरूपी अमृत दृष्टीशिवाय सुख कसे मिळणार? हे जगत संकल्प मात्र आहे. परमार्थ दृष्टीने आत्म्याशिवाय कुठलीही गोष्ट सत्य नाही. संसार असत्य आहे. जो असत्य संसार आहे तो कधीच सत्य होत नाही व जो आत्मा सत्यरूप आहे तो कधीच असत्य होत नाही. आत्मा सर्वांना सर्वात जवळचा आहे. तो कोणापासून दूर नाही. तो कल्पने पलीकडचा आहे, मनाच्या पलीकडील आहे. कल्पनेत न मावणारा, आयासाने प्राप्त न होणारा, आयास सुद्धाच प्राप्त होऊ शकणारा, दैविकार व दुःखरहित आणि उपाधिरहित सदैव एकरस परमात्मा आहे. जीवनातील सारे मोह, आसक्ती विरून गेलेला, दुःखरहित, विकारांच्या अभावाने दृष्टी निर्मळ झालेला ज्ञानी पुरुष स्वरूपाने जगात शोभून दिसतो. सर्व जगत कल्पना मात्र आहे. आत्मा हा सनातन व मुक्त आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याने पुरुष लहान बालकाप्रमाणे बागडत असतो. जीवात्मा ब्रह्म आहे, भाव अभाव कल्पित आहेत ते पक्के अनुभवाला आल्याने कसलीच कामना उरली नाही. त्यामुळे कोणाला काही सांगावे किंवा काही करावे असे ज्ञानीपुरुषाला काही उरत नाही. सर्वत्व आत्मरूप कोंदाटले आहे. या आत्मबुद्धीने ते ब्रह्म मी आहे, हे जग मी नाही अशी विकल्पना गळून पडल्यावर ज्ञानी आत भरलेल्या आनंदाने तो व्यक्त करणे शक्य नसल्याने मौनावस्थेत असतो. संकल्परहित समचित्त साक्षी भावाने असलेल्या योग्याला संशय, विक्षेप, एखाद्याच विषयाची एकाग्रता, एखाद्या गोष्टीचा खोल विचार, मूर्खता, सुख व दुःख यापे काहीच उरत नाही. तो आत्मानंदातच मग्न असतो. भिक्षावृत्तीने राहण्यात, राज्याधिकारी असण्यात, लाभहानी होण्यात, मनुष्य समूहात किंवा निर्जनवनात राहण्यात विकल्परहित झालेल्या योग्याला काही विशेषता वाटत नाही. सगळीकडे समतोल वृत्तीने राहतो. अष्टावक्र म्हणतो की स्थिरचित्त झालेल्या योग्याला धर्म, काम, अर्थ यांचे काही प्रयोजन राहत नाही व हे काम मी केले आहे किंवा हे करणार आहे अशा प्रकारचे द्वंद्व गेल्याने जीवनमुक्त योगी निरामय राहतो.
ज्ञानी पुरुष संशय विक्षेपरहित होऊन इतर लोकांप्रमाणेच त्यांच्यात वावरत असतो, पण त्यांच्यात अलिप्तपणे राहून तो स्वतः कुठला विक्षेप, संशय, समाधी किंवा बंधन याचा अनुभव घेत नाही. ज्ञानी मनुष्य स्वतः आत्मानंदात तृप्त असतो. लोकदृष्टीने तो काही करताना दिसला तरी त्या करण्यामागे काही करावे किंवा काही करू नये अशी कामना नसल्याने, वासना नसल्याने त्याने काही केले तरी ते न केल्यासारखेच असते. जेव्हा एखादे कर्म करायला येऊन ठेपते तेव्हा ज्ञानी मनुष्य ते कुरकुर न करता संतोषाने करतो. सहज समाधीत असणाऱ्या ज्ञानी पुरुषाच्या प्रवृत्ती व निवृत्तीचा कसलाच आग्रह नसतो. वासनारहित, निरालंब, स्वच्छंद, बंधनरहित असा ज्ञानी पुरुष प्रारब्धानुसार सुकलेले पान जसे वाऱ्याने स्वतःच्या इच्छेशिवाय, प्रयत्नाशिवाय उडत जाते तसा संसारात राहत असतो. ज्ञानी माणसाला कधी हर्ष होत नाही, कधी खेद वाटत नाही. तो शांत मनाने विधेय स्थितीत असतो. आत्म्यामध्ये रममाण झालेल्या शांत व निर्मल चित्ताच्या ज्ञानी पुरुषाला काही टाकण्यासारखे नसते वा कसलीही आशा नसते. स्वभावतः ज्याचे चित्त शून्यावस्थेत आहे तो सामान्य संसारी माणसासारखा वागताना दिसला तरी त्याला कशाने मान वाटत नाही किंवा अपमान वाटत नाही. जीवनमुक्त पुरुषाची कुठलीच क्रिया स्वतःच्या संकल्पाने होत नाही आणि त्याला करण्यायोग्य कर्म शिल्लक नसते, कारण त्याला कशालाच मोह नसतो आणि हेतू आसक्तीशिवाय कुठलेच कर्म होऊ शकत नाही. त्याची शरीर यात्रा प्रारब्धवश चालू असते. जीवनमुक्ताचे सर्व संकल्प नष्ट झालेले असतात, त्यामुळे त्याला कसला मोह नसतो. त्यामुळे त्याच्या दृष्टीला संसार अनुभवाला न येता ब्रह्मच अनुभवाला येते. त्याला ध्यानाची व मुक्तीची इच्छा नसते, कारण त्याच्या मनाला कसलेच स्फुरण होत नसल्याने तो आत्मानंदातच मग्न असतो. मुक्त पुरुषाला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्याने हे विश्व पाहूनही त्याला ते जग न दिसता ब्रह्मरूपच दिसते. त्यामुळे निर्वाचन झालेला मुक्त पुरुष जग पाहत असूनही पाहत नाही. ज्याने ब्रह्माला पाहिले तो ते ब्रह्म मी आहे असे चिंतन करतो, पण स्वतःच ब्रह्म होऊन सर्वत्र ब्रह्मानुभव घेत आहे. जो ब्रह्माशिवाय काही पाहत नाही तो कशाचे चिंतन करणार? जो स्वतःमध्ये विक्षेप, संशय पाहतो तोच चित्ताचे हे संशय विक्षेप जावेत म्हणून चित्त निरोधाचा प्रयत्न करतो. पण ज्याचे सर्व संशय विक्षेप आत्मानुभवाने मावळले आहेत, विक्षेप संशय घ्यायला मनच शिल्लक उरले नाही, तो कशाचा निरोध करणार? होणारी कर्मे देहाकडून होतात, शुद्ध रूप अशा माझ्या आत्म्याने ती केली नाहीत असे जो अनुभवतो तो ज्ञानी पुरुष कर्मे करूनही ती करत नाहीत. कुठलेही कर्म करण्याचा आग्रह नसलेला जीवनमुक्त सहज प्राप्त कर्मे करीत असतो, पण त्याला त्यात बालिशपणा नसतो. त्यामुळे सांसारिक कर्मे करूनही त्यात लिप्त न झाल्याने त्याची वृत्ती सदा प्रसन्न राहते. नाना विचार रहित ज्ञानी मनुष्य अंतरात परम शांती अनुभवित असतो. त्यामुळे संकल्पाती मनाचे व्यापार, बुद्धीचे व्यापार व इंद्रियांचे व्यापार तो करीत नाही. ज्ञानी माणसाला विक्षेपच नसल्याने विक्षेप निवृत्तीकरिता त्याला समाधीचा प्रयत्न करावा लागत नाही. द्वैत भ्रम नष्ट झाल्याने त्याला कुठलाही बंध असत नाही. हे सर्व जगत कल्पित आहे हे जाणून तो निर्विकार चित्त दशेत असतो. जो मनुष्य अहंकार रहित झाला तो लोकदृष्टीने कर्म करीत नाही किंवा करतो असे वाटले तरी कर्तृत्वाचा अहंभाव नाहीसा झाल्याने त्याला संकल्प विकल्पांचे स्फुरण होत नाही. जीवनमुक्तांचे चित्त कर्तृत्वरहित, संकल्प विकल्प रहित, आशारहित व संदेहमुक्त असल्याने त्याला कशाचा खेद होत नाही किंवा कशाने तो संतोष पावत नाही. ज्ञानाचे चित्त संकल्प विकल्प रूप चाळे करण्यास प्रवृत्त होत नाही, कारण चित्ताची निर्मळ व निश्चल अवस्था प्राप्त झाल्याने ते स्वरूपात परमात्म्यातच लीन होते. हजारोतला कोणी एखादाच अंतरात शांत चित्त व संशय विकल्प रहित होऊन बाहेरचा व्यवहार वेड्यासारखा करतो. अज्ञानी माणसे चित्ताचा निरोध करून एकाग्रतेचा खूप अभ्यास करतात, परंतु ज्ञानी पुरुष गतकाळातील कर्मांचा अथवा भविष्यकाळातील संकल्पांचा विचार न करता वर्तमान काळात राहून आपल्या स्वरूपात लीन असतात. अज्ञानी पुरुष चित्त निरोधाने अथवा कर्मानुष्ठानाने परमानंदाला प्राप्त होत नाहीत. ज्ञानी पुरुष तत्वाचा अनुभव घेऊन निश्चिंत असल्याने तसा काही प्रयत्न करताच परमानंदाला प्राप्त होतात व कृतार्थ होतात. संसारपरायण सामान्य जन त्या शुद्ध, बोधरूप, प्रिय, पूर्ण असलेल्या क्रियारहित व दुःखरहित अशा आत्मरूपाला जाणत नाहीत. अज्ञानी अभ्यासरूपी कर्मांनी मोक्ष मिळू शकत नाही. मनाच्या व शरीराच्या क्रियारहित होऊन भाग्यवान सत्पुरुष आत्म्याच्या प्रत्यक्ष अनुभवानेच मुक्तावस्थेत राहतो. अज्ञानी ब्रह्म होण्याची इच्छा करतो, पण कसलीही इच्छा आशा करणे हेच त्याच्या ब्रह्म होण्याच्या आड येते. पण ज्ञानी पुरुष इच्छारहित झाल्याने, प्रयत्न क्रियारहित झाल्याने ब्रह्म होण्यास प्रयत्न न करताही ब्रह्मस्वरूप होतो.
स्वचा अनुभव अथवा अनुभवी गुरुचा आधार नसलेला अज्ञानी स्वतःचे पूर्वग्रह समजुती यात गुरफटून जे कर्मकांड करून जातो त्याने संसारालाच पोषण मिळते. पण ज्ञानी पुरुष या अनर्थाचे मूळ असलेल्या पूर्वग्रहांच्या समजुतींच्या जाळ्यात न अडकता साक्षी वृत्तीने असल्यामुळे सर्वांपासून अलिप्त राहून ब्रह्म अनुभवतो. मन शांत व्हावे या इच्छेने अज्ञानी मनुष्य नाना प्रयत्न विचार व कर्मे करतो. इच्छा व प्रयत्न हीच निर्विचार अवस्थेला बाधक झाल्याने त्याला शांती मिळत नाही. पण ज्ञानी पुरुष सर्व प्रयत्न व विचार सोडून साक्षी व तटस्थ भावाने वागत असल्याने त्याला शांतता सहज प्राप्त होते. दृश्य वस्तूंशी समरस होऊन तो जो विचारधारेत अडकतो व स्वला विसरून विषय विकारात गुंततो त्याला आत्मदर्शन कुठले. परंतु ज्ञानी पुरुष आत्मस्वरूपात रममाण होऊन आत्मस्वरूपाचे अखंड दर्शन घेत असल्याने त्याला बाह्य जगातील गोष्टी न दिसता सर्वत्र हरीच दिसू लागतो. जो मनावर नाना बंधने टाकून मनाचा निरोध करण्याचा प्रयत्न करतो तो प्रयत्नच त्याला मनाला भरकटवून टाकीत असल्याने त्याला चित्ताची समता प्राप्त होत नाही. पण ज्ञानी मनुष्य चित्ताच्या निरोधाचा प्रयत्नच न करता जे जसे आहे ते तसे लिप्त न होता पाहतो. त्यामुळे त्याचे चित्त अडूळ राहते. कोणी प्रपंचाला भावरूप असल्याने सत्य समजतो तर कोणी प्रपंचाला शून्य रूप मानतो. पण संसाराला भाव अभावरूप न पाहता जो सर्वत्र फक्त आत्मरूप परमात्माच पाहतो तो शांत चित्त असतो. कुबुद्धीचा पुरुष शुद्ध अद्वैत आत्म्याला विकारी विचारांच्या द्वारा पाहून बघतो. पण मनाचे मोहमत्सरादी विकार व चलन वलन गेलेले नसल्याने जन्मभरच्या प्रयत्नानेही त्याला आत्मरूपाचा अनुभव येत नाही. मुमुक्षु पुरुषाची बुद्धी सतत कशात ना कशात गुंतल्याशिवाय वासनेशिवाय राहू शकत नाही. पण मुक्त पुरुषाची बुद्धी कशाचीच इच्छा करीत नसल्याने मोकळी व स्वच्छ राहते. मुमुक्षु मनुष्य विषयरूपी वाघाला पाहून भयभीत होतो व चित्तवृत्ती एकाग्र व्हावी म्हणून पर्वती गृहात जाऊन राहतो. त्याने त्याच्या चित्तवृत्ती एकांतात असूनही सर्वत्र फिरत असतात. पण मुक्त पुरुष विषयरूपी वाघ हे खोटे आहेत हे जाणून त्यांना भीत नाही. मुक्त पुरुष रूपी सिंहाला पाहून वासनाग्रस्त चुपचाप पळून जातात. संसारी माणसे अशा ईश्वरी कृपाला लाभलेल्या वासनारहित सत्पुरुषाची स्वतः येऊन सेवा करतात. संशयरहित समतोल मनाचा ज्ञानी यम नियमाधिकांच्या कर्मकांडाचा आग्रह न धरता सहज प्राप्त पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे इत्यादी कर्मे अलिप्तपणे करतो. चिदात्म्याच्या नुसत्या श्रवणानेच चिदात्म्याचे नाव ऐकताच ज्याची अखंडित शुद्ध बुद्धी झाली आहे तो ज्ञानी आत्मरूपातच स्थिर राहतो. तो मुक्त पुरुष मग आचार अनाचार शुभ अशुभ यांच्या जंजाळात पडत नाही. सर्व विषयांबद्दलच्या आसक्तीचा साक्षी वृत्तीने जो सहजगत्या त्याग घडला व त्यामुळे चित्ताला जी स्थिरता आली ती भगवी वस्त्र धारण करणाऱ्या संन्यासालाही दुर्लभ आहे. त्यामुळे साक्षी वृत्तीत राहून ग्रहण व त्यागाची आसक्ती संपली व मी आत्मानंदातच उरलो. कुठे कर्मकांडाने शरीर शिणले आहे, कुठे पाठापाठांतराने वाणीला क्षीण आला आहे, तर कुठे मनन चिंतनाने मन मरगळून गेले आहे. हे पाहून या सर्वाचा त्याग करून मी निर्धाराने आत्मानंदात राहिलो आहे. शरीरादींनी होणारी कर्मे आत्मा करीत नसतो हे जाणून घेतल्याने मी सहज प्राप्त कर्मे अलिप्त राहून साक्षी भावाने करूनही मी आपल्या सुख स्वरूपातच राहतो. ज्याला देहासक्ती आहे त्यालाच कर्म करण्याची अथवा न करण्याची बंधने असतात. पण देह राहो किंवा जावो अशा माझ्या अवस्थेमुळे मी सहज सुखात असतो. लौकिक व्यवहार म्हणजे चालणे फिरणे बसणे उठणे यापासून अभिमान रहित झाल्याने मला लाभ अथवा हानी नाही. त्यामुळे मी झोपलेला असो, बसलेला असो वा फिरत असो या क्रियांमुळे माझी आत्मानंद अवस्था मोडत नाही. सारी कर्मे सोडून मी झोपलो तरी माझी काही हानी होत नाही किंवा कर्मे करून मला काही प्राप्त करण्याची कामना नाही. त्यामुळे लाभ हानीचा विचार नसल्याने मी सहज सुखात असतो. निरनिराळ्या परिस्थितीतील सुखांची आंदोलने पाहून मी सुख व दुःख यात भेद मानेनासा झाल्यामुळे सुखी आहे. जो पुरुष स्वभावाने शून्यचित्त आहे तो प्रारब्ध कर्मानुसार आलेले विषय भोगतो. लाभहानीचा विचार न करता अलिप्त व साक्षी राहून मी ती कर्मे करतो. शून्यचित्त झाल्यामुळे माझ्या विषय भावना मावळल्या आहेत. पूर्णात्मदर्शी अशा माझी विषय भोगांची इच्छा नष्ट झाल्याने आता माझे धन कुठले, मित्र कुठले, शास्त्रांचा अभ्यास कुठला आणि निधिध्यासनाधिक कुठले, माझी तर कशाबद्दल आस्था बुद्धी राहिली नाही. साक्षी पुरुष व परब्रह्म परमात्म्याचा बोध होऊन
साऱ्या आशा मावळल्या, बंधने गळून पडली व मोक्षाचीही कामना शिल्लक राहिली नाही. विकल्पशून्य अंतःकरणाच्या निभ्रांत पुरुषांच्या अवस्थेत स्वच्छंदाने वावरणाऱ्या त्या मुक्त पुरुषाला त्याच मुक्त अवस्थेला पोहोचलेला मुक्त पुरुषच जाणतो. राग व द्वेष मनाचे धर्म आहेत. ते मन म्हणजे तू नव्हेस, तर विकल्परहित निर्विकार असा बोधरूप आत्मा तो आहेस, हे जाणून सुखाने राहा. सर्व भूतांमध्ये तो चैतन्यरूप आत्मा आहे व भूते त्यात सामावली आहेत. या बोधाने निरअहंकारी व ममतारहित असा तू सुखी अस. समुद्रावर उठणाऱ्या तरंगांप्रमाणे हे विश्व ज्यावर फुरते पावते तेच तू आहेस, याबद्दल संदेहच नाही. म्हणून हे चिन्मय तू विगतज्वर हो. श्रद्धा ठेव की तू ज्ञानस्वरूप भगवान परमात्मा प्रकृतीहून वेगळा आहेस. गुणांनी लपेटलेले शरीर जड आहे, ते येते आणि जाते. आत्मा न जाणारा आहे न येणारा आहे. मग त्या शरीराबद्दल एवढा खेद करण्याचे काय कारण आहे? तुझा हा देह कल्पांतापर्यंत राहू अथवा या क्षणी त्याचा नाश हो, पण तू चिन्मात्र स्वरूप असल्याने तुला वृद्धी कुठली व नाश कुठला? अनंत महासागरावर विश्वरूप तरंग स्वभावता उत्पन्न होतात व अस्त पावतात, परंतु तुझी चिन्मय आत्म्याची न वृद्धी होते न नाश होतो. तू चैतन्य स्वरूप आहेस, त्यामुळे तुला कुठल्याही वस्तूचा त्याग वा ग्रहण करणे शक्य नाही, कारण हे जगत तुझ्याहून वेगळे नाही. सात्विक बुद्धीचा पुरुष थोड्याशा उपदेशानेच कृतार्थ होतो, पण संसारासक्त पुरुष आयुष्यभर जिज्ञासू असूनही पुन्हा पुन्हा मोह पावतो व मुक्तीला मुक्तो. विषयांबद्दल वैराग्य म्हणजे मोक्ष व विषयांविषयी रस आवड असणे हाच बंध आहे, एवढेच ज्ञान आहे. जसे वाटेल तसे तू कर. तू शरीर नाहीस, भोगता नाहीस किंवा करता नाहीस. तू निखळ चैतन्य आहेस, यांचा साक्षी आहेस. त्याच निरपेक्ष साक्षी वृत्तीत राहून तू सुखाने राहा. भेदशून्य अविनाशी शांत निर्मल अशा तुझ्या चैतन्याकाशात न जन्म न मृत्यू न कुठले कर्म न अहंकार शिल्लक असू शकेल. ज्याप्रमाणे एकाच सोन्याने घडवलेली बांगडी बाजूबंद घुंगरू आकाराने वेगळे वाटले तरी एकाच सोन्याचे आहेत, त्याचप्रमाणे तू जे जे पाहत आहेस त्या त्या ठिकाणी जरी बाह्य आकार वेगळा दिसला तरी तूच आहेस. हा तो परका आहे, हा मी माझा आहे, हा मी माझा नव्हे, या भेदबुद्धीचा त्याग करून मी सर्व रूप आत्माच आहे या निश्चित बोधाने कामना रहित होऊन सुखी हो. तुझ्याच अज्ञानामुळे हे जग भासते व तुझ्याच आत्मज्ञानाने त्याचा नाश होतो. ज्ञानाचा उदय झाल्यावर तूच एकटा एकच उरतोस. परमार्थतः संसारी व असंसारी हे भेद तुला नाहीत. हे जगत भ्रांतीमुळे दिसत आहे, त्याचे स्वतःचे त्याशिवाय अस्तित्व नाही. असा बोध ज्याच्या अनुभूतीत आला तो वासनारहित होऊन स्फूर्ती मात्र उरून शांतीला प्राप्त होतो. या संसाररूपी महासागरात सदा एकटा एक तूच असंग साक्षी रूपाने होतास व राहशील. आता तुला न कुठला बंध आहे न कुठला मोक्ष आहे. तू आता कृतकृत्य धन्य झाला आहेस. संकल्प विकल्पाने तू आपले चित्त क्षोभित करू नकोस, तर संकल्प विकल्प रहित होऊन आपल्या आनंद स्वरूपात राहा. ज्याला मोक्षाची तीव्र हाव आहे तो मिळवीनच अशी जिद्द आहे व त्याबद्दल तशीच तीव्र ममता आहे, तो ज्ञानी व योगी होऊ शकत नाही. तो केवळ दुःखाचा वाटेकरी असतो. तुला महादेव उपदेश करो की विष्णू उपदेश करो अथवा ब्रह्मा उपदेश करो, जोपर्यंत तुझ्या मनाच्या सर्व क्रिया थांबून भूत व भविष्याचा विचार सुटून तू वर्तमान काळात निर्विचार साक्षी होऊन राहत नाहीस, तोपर्यंत तुला शांतता लाभणार नाही. आत्मज्ञानाचे फळ त्याच पुरुषाला मिळते आणि त्याच पुरुषाचा योगाभ्यास सुफलित होतो, ज्याने विषय वासनांचा त्याग करून आपली इंद्रिय निर्मळ केली व स्वमध्येच जो राहिला आहे. या संसारात तत्ववित ज्ञानी कधी खेदाला प्राप्त होत नाही, कारण तो जाणतो की माझ्या एकट्यानेच हे सर्व विश्व व्यापले आहे. खेद द्वैताने होत असतो, अद्वैत असल्यावर खेद कसला? हे काम केले साधले ते केले नाही, यशस्वी झाले नाही, या मनाच्या वासनातून जो मोकळा झाला त्याला मग धर्म अर्थ काम व मोक्षाच्याही इच्छातून सुटता येते. जो मुमुक्ष विषयांचा राग करून त्याग करतो तो विरक्त व जो विषयांवर लोलूप झाला त्याला विषयासक्त म्हणतात. पण जो इच्छारहित होऊन विषयांचा त्याग वा भोगाचा विचारच करीत नाही तो जीवनमुक्त असतो. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत संसार वृक्षाला हे घ्यावे ते टाकावे असे अंकुर फुटत राहतात. साक्षी वृत्तीने राहणाऱ्याला जीवनमुक्ताला प्रारब्धवश जे काही होईल त्याचा व जे नष्ट होईल त्याचा हर्षखेद होत नाही. मन विषयांकडे जाऊ लागताच विषयांबद्दल मोह निर्माण होतो. विषयांचा वीट आल्यावर त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. परंतु
तर मुक्त पुरुष रागद्वेषांचा त्याग करून जे दैवयोगाने प्राप्त होते त्याचा साक्षीभावाने स्वीकार करत असल्याने विकार रहित असतो. दुःखांच्या अनुभवाने विषयी संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची कामना ठेवतो, तसा प्रयत्न करतो. पण ज्याचे सर्व विकार शमले आहेत व त्यामुळे दुःख ताम केले आहे तो संसारात असूनही त्याचा खेद करीत नाही. ध्यान करणे ही मनाची क्रिया आहे, म्हणून ध्यानाचा व हृदयात काहीही प्रतिमा ठेवण्याची क्रिया हेही ध्यान असल्याने त्याचाही त्याग कर. आत्मा स्वयंमेव मुक्तच असल्याने तू विचार करून काय साधणार आहेस? अनेक प्रकाराने नाना शास्त्रे ऐकवा सांग, परंतु ते सर्व ज्ञान विसरल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. हे ज्ञानवान वाटले तर तू भोग समाधीत राहा किंवा कर्म करीत राहा, पण आत्मज्ञानाच्या प्रवाहाने ज्यावेळी तू सर्व आशांपासून दूर राहशील तेव्हाच तू चित्त स्वस्थ होऊन सुखावशील. शरीराच्या निर्वाहाकरिता अतिशय श्रम केल्याने सर्वजण दुःखी होतात, हे कोणी जाणत नाही. म्हणून महापुरुष सहज प्राप्त असेल त्याचा स्वीकार करून स्वस्थ राहा. जो ज्ञानवान जीवनमुक्त पुरुष आहे त्याला डोळ्याच्या पापण्या उघडणे देखील खेदकारक वाटे, इतका तो प्रवृत्ती क्रियांबद्दल आळशातला आळशी आहे व सर्व व्यवहार संसार वृत्तीपासून निवृत्त झाला. त्यालाच सुखाची प्राप्ती होते, इतर कोणाला नव्हे. जो आत्मानंदात रममाण झाला त्याला विषयांचा आनंद आनंदित करू शकत नाही. ज्या पुरुषाला गतकालात भोगलेल्या भोगांबद्दल आसक्तीपूर्ण स्मरण होत नाही किंवा न भोगलेल्या भोगांबद्दल आकांक्षा निर्माण होत नाही, परंतु जो आपल्या आत्म्यातच तृप्त आहे असा पुरुष संसार संग्रात विरळाच असतो. या जगात मुमुक्षु आकांक्षा करणारे अनेक प्रकारचे पाहायला मिळतात, परंतु भोग आणि मोक्ष यांच्या आकांक्षा रहित आणि परब्रह्माच्या बाबतीत कामना रहित स्थित असा पुरुष क्वचितच सापडतो. जगात असा पुरुष दुर्लभ आहे की जो धर्म अर्थ काम आणि मोक्ष तसाच जगणे मरणे या सर्वांबद्दल उदासीन कामना रहित आहे. विश्वाचा लय व्हावा अशी इच्छा ज्या ज्ञानी पुरुषाला नाही किंवा विश्व स्थिर राहिल्याबद्दल ज्याला राग नाही, अर्थात प्रपंच राहो वा नष्ट हो याबद्दल जो उदासीन आहे व यथाप्राप्त आजीविकेद्वारा संतुष्ट राहतो तो धन्य होय. मी अद्वैत आत्मज्ञानाने कृतार्थ झालो आहे अशी जाणीव ज्या पुरुषाला शिवत नाही व बाह्य इंद्रियांचे पाहणे ऐकणे स्पर्श करणे वास घेणे खाणे इत्यादी व्यवहार तो सामान्य संसारी माणसाप्रमाणे करीत असला तरी आत्मवृत्तीचा भंग व साक्षी अवस्था सुटणे या गोष्टी होत नाहीत. ज्या पुरुषाचा संसार सांगरक्षीण झाला आहे त्याला विषयांची इच्छाही होत नाही किंवा विरक्त होण्याची इच्छा होत नाही. त्या ज्ञानी पुरुषांचे मन शरीर व इंद्रिय बालकाप्रमाणे किंवा उन्मत्ताप्रमाणे व्यापारशून्य होतात व त्याच्या शरीराची हालचालही उद्देशहीन व वृथाच होत असते, उद्देशहीन होत असते. ज्ञानी पुरुष सामान्य माणसाप्रमाणे बाह्य विषयांकडे डोळे उघडून जागा राहत नाही, कारण त्याला बाह्य विषय न दिसता परब्रह्मच दिसते. तसाच तो डोळे बंद करून झोपतही नाही, कारण झोपलेल्याची बाह्य विषयांची जाणीव संपते, पण ज्ञानीपुरुषाचे अनुसंधान झोपेतही सुटत नाही आणि त्यामुळे ज्ञानीपुरुष तेवढी मुक्त दशा अनुभवतो ते आश्चर्यजनक आहे. सर्व वासना गळून पडल्याने निर्मळ प्रसन्न व शांत झालेला जीवनमुक्त सर्व अवस्थात एकरस ब्रह्मरूपाने सर्वत्र प्रकाशमान होतो. सर्वत्र पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना घेताना बोलताना चालताना ज्ञानी इच्छा द्वेष रहित असतो, कारण त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. मुक्त पुरुष कोणाची निंदा करीत नाही, कोणाची स्तुती करत नाही, हर्ष पावत नाही, रागवत नाही, कोणाला काही देत नाही, कोणाकडून काही घेत नाही. तो सर्वत्र रसहीन आसक्तहीन वृत्तीने असतो. कामुक स्त्रियांना पाहून व मृत्यूजवळ उभा ठाकला असता ज्याचे मन कासावीस होत नाही तोच मुक्त पुरुष होय. ज्यांचे चित्त सुखात आणि दुःखात संपर्कात आलेल्या स्त्री पुरुषांबद्दल सपत आणि विपत कालात समतोल राहते त्या धीर पुरुषाला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त पुरुष कोणाची हिंसा करीत नाही, तसेच कोणावर दया करण्याकरिता हापापत नाही. तो कोणाशी उर्मटपणाने वागत नाही, तसाच कोणाकडे दीन होत नाही. त्याला कशाचे आश्चर्य वाटत नाही, तसाच कशाने राग क्षोभ येत नाही. जीवनमुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाही, तसंच तो विषय लोलुपही असत नाही. प्रारब्धवशात जे प्राप्त होते व अप्राप्त असते त्या परिस्थितीत तो आसक्ती रहित हिन तक्रार स्वीकार करतो. कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीने समाधान होणे, न मिळण्याने असंतोष होणे हे हिताचे आहे, हे नुकसानकारक आहे अशा विकल्पना शून्य पुरुष जाणत नाही. तो कैवल्यात स्थित असतो. अंतरंगातील सर्व आशा ममता अहंकार गळून पडल्याने जो केवळ अस्तित्व मात्र उरला आहे तो सर्व करूनही त्यात लिप्त होत नाही.
मनाच्या प्रकाशात विचार लहरी उत्पन्न झाल्याने निर्माण होणारा मोह, कल्पना, स्वप्ने, मनोराज्य व जडता या सर्व गोष्टी मनाचे सर्व व्यापारच गळून पडल्याने व मनाचे अस्तित्वच गेल्याने जीवनमुक्त सदा अनिर्वचनीय अशा दशेत राहत असतो. एखाद्या गोष्टीचा अभाव असणे किंवा तिची प्राप्ती या गोष्टी स्वभावतः होत असतात असे जाणून याकडे साक्षी वृत्तीने पाहणारा विकाररहित व क्लेशरहित झालेला पुरुष सहज सुखाने शांत राहत असतो. सर्वांना निर्माण करणारा या जगात फक्त ईश्वर आहे, ही सर्व त्याचीच लीला आहे असे निश्चयपूर्वक जाणून जो आशारहित होऊन सर्वांचा प्रभुकृपा म्हणून स्वीकार करतो तो कशातच आसक्त न होता शांत भावाने असतो. काले करून देवाने आपत्काल व संपदा येत असतात हे ज्याला पक्के ठाऊक आहे तो कशाचीही इच्छा किंवा कशाचेही दुःख करत नाही. तो स्वस्थेंद्रिय व नित्य संतुष्ट असा राहतो. सुख आणि दुःख, जन्म मरण हे देवयोगाने प्राप्त होतात असे निश्चयाने जाणणारा पुरुष सहज प्राप्त कर्माचा बोजा न वाटू देता ती करतो, पण कशातच आसक्त होत नाही. चिंतेमुळे संसाराचे दुःख निर्माण होते. हे ज्याने स्वतःवर ठसून घेतले आहे त्याला कशाची चिंता अथवा इच्छा राहत नाही. तो चिंतारहित, सुखी व शांत असतो. मी शरीर नाही, हा देह माझा नाही, मी ज्ञानस्वरूप बोधरूप साक्षी आहे असा बोध आत्मगत झालेला पुरुष केलेल्या व न केलेल्या कर्मांचे स्मरण करीत नाही, मनात घोळवत नाही. त्यामुळे कैवल्यातच त्याचा निवास असतो. ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वत्र मीच आहे अशी अनुभूती प्राप्त केलेला व सर्व रूपात समावलेला संकल्परहित शुद्ध स्वरूप शांत लाभ अलाभरहित पुरुष आत्मानंदात परिपूर्ण असतो. या आश्चर्यमय विश्वाच्या ठिकाणी वासनारहित आत्मबोध स्वरूपात वावरणाऱ्या पुरुषाला सर्वत्र हरिरूपाचीच अनुभूती येत असल्याने दुःखरूप अनुभवास न येता तो शांती स्वरूपानेच असतो. मी सर्व शारीरिक कर्मांचा त्याग, जप, पाठादी वाणीच्या कर्मांचा त्याग करीत शेवटी मनात येणाऱ्या विचारांचाही त्याग करून साक्षीभावात राहू लागल्याने मी आत्मस्वरूपात लीन झालो आहे. अदृश्य अशा आत्म्याचे तो ध्यानाचा विषय होऊ शकत नसतानाही शब्द, विचार व रूप यांच्या सवयीने त्यांच्याद्वारा ध्यानाची क्रिया करणे हाच विक्षेप बाधा आहे. त्यामुळे ध्यान करण्याच्या क्रियेविरहित होऊन मी स्वरूपात स्थित आहे. जड समाधी साधण्याकरिता मनाने संकल्पाची व इतर योगक्रिया करणे हा नियम, हाच अध्यास आहे व मनाच्या व्यापाराची सहज समाधीला आवश्यकता नाही. त्यामुळे त्या समाधीशिवाय मी आत्मानंदात आहे हे टाकण्यायोग्य आणि हे घेण्यायोग्य वस्तूंचा अभाव असल्याने, अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याने मला टाकण्यासारखे किंवा घेण्यासारखे काही राहिले नाही व त्यामुळे हर्ष विषादही गेले व आता मी आपल्या स्वरूपात स्थिर झालो आहे. आश्रय धर्म, त्याची फळे, त्यागी संन्यासाच्या अनाथाश्रमाची दंडधारणादी धर्म व योग्याच्या दानधारणा इत्यादी धर्म या विरहित मी आहे. या सर्वांचा मी साक्षी चिद्रूप आहे. कामनेमुळे कर्मांचे अनुष्ठान करणे किंवा कामनापूर्ती होणार नाही हे जाणून किंवा त्याग अज्ञानामुळे होतो हे ठाऊक असल्याने मी कर्म करण्याची व टाकण्याची इच्छा करीत नाही व स्वतःच्या नित्यानंद स्वरूपात स्थिर राहतो. अचिंत्य अशा ब्रह्माचे चिंतन करताना मनाने चिंतनाने केलेली क्रिया आहे, म्हणून मनाच्या त्या क्रियेचा, विचारांचा त्याग करून मी स्वभावात राहतो. ज्या पुरुषाने अशा प्रकारे शरीराच्या व मनाच्या सर्व क्रियांचा त्याग करून आपल्या स्वरूपाला जाणले तोच कृतार्थ म्हणजे जीवनमुक्त होतो. अशा क्रियारहित सहज अवस्थेत जो राहतो तोच या देहात असूनही विदेहमुक्ती अनुभवत असतो. जेथे जेथे वासना निर्माण होईल तेथे तेथे संसार आहे असे समज. परिपक्व वैराग्याचा आधार घेऊन तृष्णा वासनाहीन हो. तृष्णा हाच बंध आहे व तिचा नाश हा मोक्ष आहे. संसारात असंग होण्यानेच निरंतर आत्म्याची प्राप्ती व तुष्टी होते. तू एक शुद्ध चैतन्य आहेस. संसार जड व असत आहे, अविद्याही असत आहे. एवढे जाणल्यावर आणखीन काय जाणून घ्यायची गरज आहे? तुझे राज्य, पुत्र, पौत्र, शरीर आणि सुख जन्मजन्मी नष्ट होत आले आहेत, जरी तू त्यांच्यावर आसक्त बनला होतास. अर्थ, काम, पुण्य, कर्म सुद्धा तू खूप करून चुकला आहेस, तरी सुद्धा या संसाररूपी जंगलात मनाला शांती मिळाली नाही. आता तरी शांत बस, फक्त साक्षी हो. किती जन्म तू शरीराने, मनाने व वाणीने श्रमपूर्ण व दुःखपूर्ण कर्मे केलीस, तरी सुद्धा उत्पातरूपी संसारात मनाला थोडा सुद्धा विश्रांतीचा क्षण मिळाला नाही. तेव्हा आता तरी निदान साक्षी हो, करता राहू नकोस.
असा कोणता काळ आहे, कोणते अवस्था आहे की जेव्हा मनुष्याला द्वंद्व नव्हते, सुखदुःख नव्हते, म्हणून त्याची उपेक्षा कर. यथाप्राप्त जे मिळेल त्यात परिस्थितीत संतोष मानणारा मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. महर्षी, साधूंची, योग्यांची अनेक भिन्न भिन्न मते आहेत. हे पाहून बुद्धिमान मनुष्य त्यांच्या मतांची उपेक्षा करतो, त्यांच्या मतांच्या गुंत्यात अडकत नाही व शांती मिळवतो. जो उपेक्षा, समता आणि युक्तीद्वारा चैतन्याच्या सत्य स्वरूपाला जाणतो, तो स्वतःचा गुरु आहे. गुरु हात आहे, बाहेरचा गुरु केवळ प्रतिकारूप आहे. भूतमात्रांचे विकार इंद्रियाधिक यथार्थ रूपाने पहा, म्हणजे शरीराधिकांपासून अलग होऊन तू आत्मस्वरूपात स्थित होशील आणि साक्षीभूत आत्मा तुला प्राप्त होईल. वासना हाच संसार आहे, म्हणून वासना गेली की संसार गेला असे जो जाणतो तो सर्वांपासून मुक्त झाला. मग आता जे आहे, जसे आहे त्या सर्वाचा स्वीकार आहे. वैदिक काम व अनर्थाने भरलेल्या अर्थाचा त्याग कर आणि त्या दोघांचा कारण रूप धर्माचाही त्याग करून तू सर्वांची उपेक्षा कर. मित्र, शेत, धन, घर, स्त्री, भाऊबंद इत्यादी सर्व संपत्तीला तू स्वप्नांप्रमाणे किंवा इंद्रजालाप्रमाणे समज, कारण ते सर्व 3-5 दिवसांचेच असतात. माझ्या अंतहीन समुद्रात जगरूपी लाट स्वभावतः उठो वा नाहीशी होवो, त्यामुळे मी वाढतही नाही किंवा घटतही नाही. माझ्या अंतहीन महासागरावर संसार हा कल्पना मात्र आहे. मी अत्यंत शांत, निराकार आणि आता हेच माझे आश्रयस्थान आहे. आत्मा विषयात नाही आणि विषय त्या निरंजन आत्म्यात नाही. अशा प्रकारे मी अनासक्त, स्पृहामुक्त आहे, त्यामुळे त्यांचे आश्रयस्थान आहे. मी चैतन्य मात्र आहे. संसार इंद्रजालाप्रमाणे आहे, त्यामुळे न काही मिळवण्याजोगे आहे, न काही टाकण्याजोगे आहे. जेव्हा मन काही इच्छिते, काही विचार करते, काही स्वीकारते, काही टाकते, दुःखी होते किंवा सुखी होते, तेव्हा बंधन निर्माण होते. जेव्हा मन कशाची इच्छा करीत नाही, चिंता करीत नाही, सोडित नाही किंवा हवे असे करीत नाही, सुखी किंवा दुःखी होत नाही, तेव्हा मुक्तीच असते. जेव्हा मन कुठल्या दृष्टीने विषयात गुंतते तेव्हा बंधन निर्माण होते, आणि जेव्हा मन विषयांपासून अनासक्त होते तेव्हा मोक्ष असतो. जेव्हा मी नसेल तेव्हा मोक्ष, जेव्हा मी असेल तेव्हा बंध. अशा मतीला जो उपलब्ध झाला, त्याला त्याला मग ही इच्छा, हा स्वीकार, हा त्याग असे होत नाही. केलेली आणि न केलेली कर्मे व सुख दुःख द्वंद्व कधी कोणाची शांत झालेली आहेत का, हे समजून घेऊन या संसारात उदासीन होऊन मोक्षाला प्राप्त हो व त्यागपरायण हो. लोकव्यवहार आणि उत्पत्ती, विनाश पाहून कुणी भाग्यशालीची जगण्याची कामना, भोगण्याची वासना व ज्ञानाची इच्छा झाली आहे. हे सारे अनित्य, 3 तापांनी दूषित, सारही निंदित त्याज्य आहे, असा बोध होऊन निश्चय होताच तो शांतीला प्राप्त होतो. तुझा कोणाशीही संबंध नाही, त्यामुळे तू शुद्ध आहेस. तू कशाचा त्याग करू इच्छितोस? अशा रीतीने देहाभिमान नाहीसा करून तू मोक्षाला प्राप्त हो. अशीच भावना कर की माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे. जसा समुद्राच्या पाण्यात बुडबुडा उत्पन्न होतो आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून तू मोक्षाला प्राप्त हो. दृश्यमान जगत प्रत्यक्ष दिसत असले तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा, तसे आभास रूप आहे. तुला शुद्धाला ते नाही असे जाणून तू लयाला, निर्वाणाला प्राप्त हो. सुख व दुःख, आशा निराशा, जीवन मृत्यू जो समान मानतो असा पूर्ण होऊन तू लयाला, मोक्षाला प्राप्त हो. मी आकाशाप्रमाणे आहे. संसार घड्याप्रमाणे प्रकृतीजन्य आहे, बनतो व पुष्ट होतो. आकाशावर त्याचा काही परिणाम होत नाही, कारण साक्षी तर आकाशासारखा अलिप्त आहे. त्यामुळेच याचा न त्याग, न स्वीकार, न लय करायचा आहे. मी समुद्रासारखा आहे, तर हा संसार तरंगासारखा आहे. मी सर्व भूतात आहे व सर्व भूते माझ्यात समाविष्ट आहेत. मी अंतहीन महासमुद्र आहे, त्यात विश्वरूपी नाव आपल्या आपणच वायूने डोलत आहे. ज्यांच्या अंत मी अहंकार शिल्लक उरला नाही, सहज वाट्याला आलेले सुखदुःखाचे भोग भोगणाऱ्या आत्मज्ञानी धीर पुरुषांची बरोबरी संसाराचे ओझे डोक्यावर घेणाऱ्या मूढ पुरुषांना कधीही करता येणार नाही. ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेने सर्व देवताच काय पण इंद्रही दीनवाणा होतो, त्या पदावर तो परमोच्च पदावर पोचूनही, त्या सिंहासनावर बसूनही योगी हर्ष करत नाही, तिथेही तो साक्षी बनून राहतो. जसा आकाशाशी संबंध आहे असे भासवणाऱ्या धुराशी आकाशाचा संबंध नसतो, तसाच पाप पुण्याच्या त्या पदावर आरूढ झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाशीही संबंध नसतो. ज्या महात्म्याने या सर्व जगाला स्वतःच्या आत्म्याप्रमाणेच जाणले, त्या वर्तमान क्षणाच्या साक्षी बनलेल्या महात्म्याला जसे स्फुरेल तसे वागण्यापासून कोण रोखू शकेल? ब्रह्मापासून मुंगीपर्यंतच्या 4 प्रकारच्या जीवांच्या समूहापैकी
ज्ञानालाच इच्छा व अनिच्छा थांबवण्याचे निश्चित सामर्थ्य आहे. तो दोन्हीपासून मुक्त आहे. कधी कोणी विराळाच आत्म्याला अद्वय आणि जगती स्वरूपात जाणत असतो, एकरूप होतो. मग त्याची मर्जी राहत नाही. मग तो तेच करतो जे प्रभू करून घेतो. आणि मग विश्वाशी एकरूप झालेल्या अशा अद्वय पुरुषाला कशाचे भय वाटणार? कारण भय वाटायला त्याला पर कोणीच नाही. तुझ्या अंतरात परमात्मरूपी कमलपुष्पात ज्या प्रसन्न पाकळ्या उमललेल्या आहेत, त्या चैतन्याने रसरसलेल्या असून त्यांच्यावर तू एकाग्र झालास तर ती माझ्याशी एकरूपता होईल. म्हणून माझं तुला सांगणं आहे की त्या चैतन्याच्या अमृत सागरात तू खोल खोल बुडी मार. म्हणजे तू त्यात विरून जाशील, एकरूप होशील व तुला तेथे सर्व प्रश्नांची उत्तरे सापडल्याने तू संशयरहित होशील. प्रभू, ज्ञान कसे प्राप्त होईल, मुक्ती कशी मिळेल व वैराग्य कसे प्राप्त होईल? हे प्रिय, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विष समजून त्याचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष व सत्य यांना अमृत समजून त्याचे सेवन कर. तू स्वतः पृथ्वी नाहीस, पाणी नाहीस, अग्नी नाहीस, वायू किंवा आकाशही नाहीस. मुक्ती मिळवण्याकरिता या सर्वांचा साक्षी जो चैतन्य रूप आत्मा तो तू आहेस असे जाण. या क्षणीच तू सुखी, शांत व बंधमुक्त होऊन जाशील. तू ब्राह्मण आदी वर्ण असलेला किंवा 4 आश्रमातला किंवा डोळे आदी इंद्रियांचा विषय नाहीस. तू असंग निराकार विश्वाचा साक्षी आहेस हे जाण व सुखी हो. हे व्यापक धर्म, सुख, दुःख हे सर्व मनाचे आहेत. तुला आत्मरूपाला ते लागू नाहीत. तू करता नाहीस आणि भोगताही नाहीस. तू तर सदा सर्व काळ मुक्तच आहेस. तूच एक सर्वांचा दृष्टा आहेस व सदैव सर्वार्थाने मुक्त आहेस. पण स्वतः स्वयंप्रकाश व सर्वांचा साक्षी असताना स्वतःला सोडून इतरांना तू दृष्टा मानतोस, हेच बंधन आहे. मी करता आहे अशा अहंकार रूपी कृष्ण सर्पाने दंश केलेला तू मी करता नाही अशा विश्वासरूपी अमृताचे सेवन करून सुखी हो. मी एक विशुद्ध बोध आहे. या निश्चयरूपी अग्नीने अज्ञानरूपी वनाला जाळून शोकरहित व सुखी हो. दोरीवर जसा सापाचा आभास होतो तसा ज्यावर या संसाराचा आभास होतो तो बोध तू आहेस हे जाण व सुखाने विहार कर. मुक्तीचा निर्धार ठेवणारा मुक्तच होतो व बद्ध असण्याचा न्यूनगंड बाळगणारा बद्धच होतो. कारण जशी मती तशी गती ही खरी लोकोक्ती आहे. आत्मा साक्षी आहे, व्यापक आहे, पूर्ण आहे, एक आहे, मुक्त आहे, चैतन्यरूप आहे, क्रियारहित, संगरहित आहे, इच्छारहित, शांत आहे, पण श्रमामुळे संसारवान आहे असा भासतो. अहमच्या आभासाने सर्व बाह्य वस्तूंशी ममत्व भाव निर्माण होतो. त्याचा त्याग करून मी कुटस्थ, असंग, ज्ञानस्वरूप, अद्वैत व व्यापक आत्मा आहे असा ध्यास घे. तीव्र भावना राहू दे. फार काळापासून मी देह आहे या देहाच्या अध्यासपाशाने तू बांधलेला आहेस, पण मी बोधरूप आहे या ज्ञानाच्या तरवारीने तो धारणापाश तोडून टाक व सुखी हो. तू असंग, क्रियाशून्य, स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस, पण समाधीचे प्रयत्न करण्याची क्रिया हेच बंधन आहे. तू फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. हे सारे विश्व तूच व्यापले आहेस, ते तुझ्यातच सामावले आहे. तू यथार्थतः शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, म्हणून संकोचून क्षुद्र मनाचा चित्ताचा होऊ नकोस. तू अपेक्षा रहित निर्विकार आहेस, शांतीचे आणि मुक्तीचे स्थान आहेस, अगाध बुद्धी आहेस, क्षोभ रहित आहेस, म्हणून चैतन्य मंत्रावर श्रद्धा ठेवणारा हो. साकाराला मिथ्या समज, निराकाराला नित्य ओळख. या यथार्थ तत्वोपदेशाने तुझी पुन्हा संसारात उत्पत्ती होणार नाही. ज्याप्रमाणे आरशात पडलेल्या प्रतिबिंबामध्ये आरसाच आत व बाहेर असतो, त्याप्रमाणे या शरीराच्या आत व बाहेर परमेश्वरच भरलेला आहे. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश घटाच्या आत व बाहेर असते, त्याप्रमाणे नित्य आणि निरंतर ब्रह्म सर्व भूतमात्राला व्यापून आहे. मी निर्दोष आहे, शांत आहे, प्रकृतीच्या पलीकडचा आहे. इतके दिवस मी मोहाने फसलो होतो. एकतर हे सर्व जगत माझे आहे किंवा माझे काहीच नाही. जसे पाण्यावर लाटा लहरी उठतात, बुडबुडे व फेस उठतो, पण ते पाण्यापेक्षा वेगळे नाहीत, त्यावरच उठतात व त्यातच नाहीसे होतात. त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न इथे काही नाही, सर्व अभिन्न आहे. विचार केला असता वस्त्र म्हणजे तंतूचा समुदाय, तसेच विचार केला असता हा संसारही आत्मसत्ताच आहे. ऊसाच्या रसापासून बनलेल्या साखरेत जसा ऊसाचा रस असतोच, तसा माझ्यातून निर्माण झालेल्या विषयात मी आहेच. आत्म्याबद्दल अज्ञानाने संसार भासतो, पण त्याचे ज्ञान झाले तर तो भासत नाही. प्रकाश माझे स्वरूप आहे, मी त्याहून वेगळा नाही. जेव्हा विश्वसंसार प्रकाशित होतो तेव्हा तो माझ्या प्रकाशानेच प्रकाशित होतो. माझ्यापासून निर्माण झालेला हा संसार माझ्यातच
लय पावेल, जसा मातीत घडा, पाण्यात लहर व सोन्यात दागिना विलीन होतो. ब्रह्मापासून गवतापर्यंत साऱ्या जगाचा नाश झाला तरी मला नाश नाही. मी नित्य परमात्मा आहे. मी देहधारी असूनही अद्वैत आहे. न कुठे जातो न येतो आणि साऱ्या विश्वाला निराकार साक्षीरूप दृष्टमात्र असा होऊन मी व्यापून उरतो. माझ्यासारखा निपुण कोणीच नाही, कारण शरीराला स्पर्श न होता या विश्वाला कायम धारण करून असतो. एका अर्थी माझे काहीच नाही, कारण मीच नाही. मीच शिल्लक उरलो नाही, मग माझे काय असणार? तेव्हा एका अर्थाने माझे काहीच नाही आणि एका अर्थाने सर्व काही माझे आहे. कारण जेव्हा मी शिल्लक राहत नाही तेव्हा परमात्माच फक्त उरतो आणि याचे तर सर्व काही आहे, जो वाणी आणि मनाचा विषय आहे. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे तीनही यथार्थ सत्य नाहीत. ज्याच्यावर हे तीन भासतात तो मी परमात्मा निरंजन शुद्ध आहे. दुःखाचे मूळ द्वैत आहे व त्यावर काही औषध नाही. ही सर्व दृश्ये खोटी आहेत आणि मी एक अद्वैत शुद्ध चैतन्य रस आहे. मी शुद्ध बोध आहे. माझ्या अज्ञानामुळे उपाधीची कल्पना मी केली आहे. नित्य मनन करून मी निर्विकल्प स्थितीत आहे. मला बंध अथवा मोक्ष नाही. बंधन जर भ्रम आहे तर मोक्ष कुठे? आश्रय रहित होऊन भ्रांती शांत झाली. हे सर्व जग आहे तरी मी अकलुषित निरंजन परमात्मा सर्वांच्या पलीकडचा आहे. शरीरासहित हे जग काहीच नाही, म्हणजे न खरे न खोटे आहे आणि आत्मा शुद्ध चैतन्य मात्र आहे. हे जाणल्यानंतर कल्पना कसली करायची? हे शरीर, स्वर्ग, नरक, बंध, मोक्ष आणि भय या गोष्टी केवळ कल्पनाच आहेत. त्यांच्याशी मला काय करायचे आहे? मी तर शुद्ध चैतन्य परमात्मा आहे. मला द्वैत तुझा भाव दिसत नाही. एवढा जनसमूह पाहून देखील मला द्वैत दिसत नाही. एक जीव अरण्यासारखा मी झालो आहे. मग मी कशाचा मोह करू? मी शरीर नाही, मला शरीर नाही, मी जीव नाही, नक्कीच मी चैतन्य आहे. जगण्याची इच्छा हाच माझा बंध होता. जसे पाण्यावर तरंग उठतात तसेच अनंत समुद्ररूप अशा माझ्या शांत आत्म्यावर चित्ताच्या हवेने हजार हजार लहरी उठतात. त्या लहरी माझ्या नाहीत, त्या लाटा चित्ताच्या हवेमुळे उठतात. अनंत समुद्ररूप माझ्यात चित्तरूपी हवा शांत झाल्यावर जीवरूपी वाणिकाचा व्यापार करणाऱ्या अभाग्याने जडरूपी नका नष्ट होऊन जाते. आश्चर्य आहे की अनंत समुद्ररूप माझ्या आत जीवरूपी तरंग आपल्या स्वभावधर्मानुसार उठतात, परस्परांशी लढतात, खेळतात व लय पावतात. ज्या आत्मरूपी सागरावर हा संसार तरंगाप्रमाणे स्फुरित होत असतो तो आत्मा मी आहे हे जाणून घे. अत्यंत सुंदर आणि शुद्ध चैतन्यरूप आत्म्याबद्दल एवढे जाणून कोण कसा इंद्रियाच्या विषयात आसक्त होईल? सर्व भूतात आत्मा आहे आणि सर्व भूते आत्म्यात आहेत असे ज्ञान असूनही मुनीला माया ममता होते हे आश्चर्यकारक आहे. परम अद्वैतात आश्रय घेतलेला आणि मोक्षाकरिता उद्युक्त झालेला पुरुषही कामातून कामक्रीडेच्या विचाराने व्याकुळ होत असतो हे मोठे आश्चर्य आहे. काम हा ज्ञानाचा शत्रू आहे हे माहीत असूनही एखादा अतिदुर्बल आणि मरणजवळ आलेला पुरुषही काम भोगाची इच्छा करतो हेच मोठे आश्चर्य आहे. जो इहलोकातील व परलोकातील भोगांबद्दल विरक्त आहे आणि जो नित्य व अनित्याचा विवेक ठेवतो व जो मोक्षाची इच्छा करणारा आहे तोही मोक्षाचे मरणाचे भय बाळगतो हे आश्चर्य आहे. ज्ञानाला उपलब्ध झालेला धीर पुरुष भोग भोगताना किंवा दुःख सहन करताना नित्य केवळ आत्म्याला पाहत असण्याने प्रसन्न होत नाही व रागवतही नाही. जो आपल्या कार्यमग्न शरीराला ते दुसऱ्याचे शरीर आहे अशा तटस्थ भावनेने पाहतो तो महाशय असलेला पुरुष स्तुती अथवा निंदा यामुळे शोभाला कसा प्राप्त होईल? जो या विश्वाला माया मात्र पाहतो आणि ज्याच्या मनात आता कसलेही कुतूहल शिल्लक नाही तो धीर पुरुष मरण आल्याला भयभीत काय होईल? जो महात्मा मनात मोक्षाची इच्छा करीत नाही व जो आत्मज्ञानाने तृप्त आहे त्याची तुलना कोणाबरोबर करता येईल? जो खराखुरा धैर्यवान व शांत झाला आणि ज्याने हे जाणले की दिसणारा हा संसार वस्तुतः नाहीच, त्याच्या मनात हे घ्यावे ते टाकावे अशी वासनाच निर्माण होत नाही. ज्याने अंतःकरणातील कामक्रोध आदी विषयांचा त्याग केला, ज्याने साक्षी होऊन पाहिले की राग लोभ माझे नाहीत, मी फक्त प्रकाश आहे आणि भेदबुद्धी रहित आशा रहित जो झाला आहे त्या पुरुषाला दैवयोगाने आलेल्या भोगांचा सुखांचे सुख व दुःखांचे दुःख वाटत नाही. भगवान आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करतात तेव्हा काय करू इच्छित आहे कोणाला समजत नाही. आपणास कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे. आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाही की कर्म करीत नाही, तरी सुद्धा पशु पक्षी मनुष्य ऋषी जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या योनींनुसार दिव्य कर्मे सुद्धा करता. ही आपली लीलाच होय. श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत. हा सर्वात्मा सर्वदर्शी, अद्वितीय, अहंकार रहित आणि निष्पाप असून उच्च नीच कारणामुळे कधी कोणात भेदभाव करीत नाही. पहा ना, अशा प्रकारे समदृष्टी असूनही ते आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर किती कृपा करतात.
योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. त्यामुळे ते कामना आणि कर्मबंधनातून मुक्त होतात. माझी अत्यंत शुद्ध आणि कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्यूसमयी यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधीही लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात. जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो, तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते परमात्मा एकच आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे. अशा प्रकारे भीष्मांनी आपले मन, वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतले. आपण निर्धनांचे धन आहोत. मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममाण असता आपण परमशांत स्वरूप आहात. मोक्षाचे आपणच अधिपती आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करते. मी आपल्याला अनादी, अत्यंत सर्वव्यापक, सर्वांचे नियंते, काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते. भेदभावामुळे आपापसात कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता. ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात व्यसन घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात, त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंताच्या आज्ञेचे पालन करतात. ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते, त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेनेच मनुष्याचे संयोग योग होतात. तू लोकांना जीवरूपाने नित्य आणि देहरूपाने अनित्य अथवा शुद्ध ब्रह्मस्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही असे मानले तर कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आणि आसक्ती व्यतिरिक्त शोक करण्यास योग्य नाहीत. म्हणून धर्मराजा, ते दोन दुःखी चुलते अशा असहाय्य अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील? हा अज्ञानजन्य मनाचा विमर्शपणा सोडून दे आणि समतेत स्थित राहा. हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काल, कर्म आणि गुण यांच्या अधीन आहे. अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्याचे संरक्षण कसं करू शकेल? बिन हातवाले हे हातवाल्यांचे, बिन पायाचे, चार पायांचे पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहेत. अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो. हे राजा, जीवांची ही जी अनेक रूपे आहेत त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्या द्वारे अनेक प्रकारांनी प्रकट होत आहे. त्या ईश्वराला पहा. ज्यावेळी सत्व, रज, तम हे सृष्टीचे मूळ तीन गुण सुद्धा राहत नाहीत, जीव आणि जगतात्मा ईश्वरात लीन होऊन जातात आणि महतत्व आदी समस्त शक्ती आपले मूळ कारण जे अव्यक्त त्यात निद्रा घेतात. संख्यानं अशा प्रलयाच्या वेळी सुद्धा आपल्या अद्वितीय निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे हेच ते सनातन परमपुरुष होत. यांनीच पुन्हा आपल्या नामरूपरहित स्वरूपात नामरूपाच्या निर्माणाची इच्छा केली आणि त्यांच्याच अंशभूत जीवांना जी मोहात पाडते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते, त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रकृतीचे अनुसरण केले. तसेच व्यवहारासाठी म्हणून वेद इत्यादी शस्त्रांची रचना केली. या जगाच्या स्वरूपाचा साक्षात्कार जितेंद्रिय योगी आपल्या प्राणांना वश करून भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल हृदयात करून घेतात. तेच हे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत. वास्तविक यांच्याच भक्तीने अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होऊ शकते. त्यांच्या सुंदर लीलांचे गायन वेदांत आणि अन्य गोपनीय शास्त्रात व्यासांसारख्या रहस्यवादी ऋषींनी केली आहे. तेच हे आहेत. हेच अद्वितीय परमात्मा आहेत. हे आपल्या लीलेने जगताची निर्मिती, पालन पोषण तसेच संहार करतात, पण त्यात आसक्त होत नाहीत. भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. ते आत्मलाभानेच सदा सर्वदा पूर्ण काम आहेत. साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्य लोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणी रत्नांमध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले. निसंग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात. हा त्यांचा मूर्खपणाच आहे. हीच भगवंतांची महती आहे की प्रकृतीत राहून सुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाहीत. जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही. शुकदेव यांच्याकडून या आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. सर्वसमर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर गिरट्या घालू लागला आहे, ज्याला टाळण्याचा कुठेच कोणताही उपाय नाही. काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो, तर मग धन इत्यादी दुसऱ्या वस्तूंची काय कथा? वृद्धापकाळाने गलित गातं झालेले हे शरीर जुन्यावस्थाप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे. या शरीराने आता तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही. यात गुंतू नका. ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा.
जो आपल्या असंख्य स्वैरांना नकळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो. स्वतःच्या समजाने अगर दुसऱ्याने समजविल्याने जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तोच उत्तम मनुष्य होय. धर्मराज, तू कोणासाठी शोक करू नकोस, कारण हे सर्व जग ईश्वराच्या अधीन आहे. हे सगळे लोक आणि लोकपाल ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसऱ्या प्राण्याची भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त करतो. ज्यांचे चित्त नेहमी विषय भोगाच्या कामनेने आतुर झालेले असते त्यांच्यासाठी भगवंताच्या लीलांचे कीर्तन संसार सागरातून पार होण्याचे जहाज आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते तशी यम नियम आदी योगमार्गांनी शांती प्राप्त होत नाही. भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र करावे आणि आदिपुरुष परमात्मा व त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पहावे. याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलतः तिन्ही गुणांच्या पलीकडील असूनही आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो. नेहमी आत्मचिंतनात रममाण असावे. जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममाण झालेले असतात असे लोकही भगवंताची निष्काम भक्ती करतात. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो तेव्हा त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होऊन त्याच्या ठिकाणी विवेकाचा उदय होतो. हे शरीर हाडे, मांस आणि रक्ताचे कोठार आहे. शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्री पुत्रांना सुद्धा आपले मानू नका. हा संसार क्षणभंगूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा. शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्खून त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते व्यर्थ होय. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशयी मनाने केलेले मंत्रपठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते. कथा श्रवणाचे व्रत घेतलेल्याने काम, क्रोध, मद, मान सन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये. या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते. तर या सर्वाहून तो वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो. कारण तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्वगुण रूप तेज, रजगुणमय जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली असे तैत्तरीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात. तरी तो अद्वैत दृष्ट्या मायाजनित ब्रह्म होय. तसे सूर्यप्रकाशावर मृग जळ, पाण्यावर काच किंवा काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटते, तसेच परमात्मा सत्तेमुळे विश्व सत्य वाटते. असे असूनही स्वतःच्या तेजाने तो मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो. त्या एकमेव द्वितीय परम सत्य परमात्म्याचे आम्ही ध्यान करतो. तत्ववेत्ते लोक ज्ञाता आणि ज्ञेय या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात. भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशी होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो. हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात. सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत तरी सुद्धा त्यांनी आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. हे तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे, परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे
भगवान गुणवान असल्यासारखेच वाचतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंद घन आहेत. अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रकट होतो. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते. भगवंत सूक्ष्मभूत इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीवयोनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवात प्रवेश करून त्या त्या जीवांना अनुरूप विषय भोगतात. सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महतत्व आदींपासून 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि 1 मन अशा 16 कलांनी युक्त पुरुष रूप ग्रहण केले. निराकार चिन्मय भगवंतांचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे ते त्यांच्याच मायेच्या महत्त्वादी गुणांनी भगवंतांवर कल्पिले आहे. जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धुळीचा वायूवर आरोप करतो, त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो. या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंताचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे, ज्याला स्थूलासारखा आकार नाही, जे पाहता किंवा ऐकता येत नाही. तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे. यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो. अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याचवेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो. वास्तविक ज्यांना जन्मकर्म नाही त्या हृदयेश्वर भगवंताच्या मायाश्रित जन्मकर्मांचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात. कारण भगवंताचे जन्मकर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे. भगवंताची लीला निश्चित कार्य करणारी आहे. ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात, परंतु त्यात आसक्त होत नाहीत. प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिय आणि मनांचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात, परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यापासून अलिप्त राहतात. देव महान योगी, समदृष्टी असलेले, आपपर भावरहित, संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात. आपण सर्व गुप्त रहस्य जाणता, कारण आपण त्या पुराण पुरुषाची उपासना केली आहे की जो प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हींचा स्वामी आहे. स्वतः निसंग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने गुणांच्या द्वारे या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहतो. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकात भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. मी नियमपालनाच्या द्वारा परब्रह्म आणि शब्दब्रह्म या दोन्हींची पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असतानाही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. मोक्षप्राप्तीचे साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते ते काम्य कर्म आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहेतू देखील कर्म तरी कसे बरे शोभेल. जो मनुष्य भगवंताच्या लीला व्यतिरिक्त दुसरे काही सांगण्याची इच्छा करतो तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नामरूपांच्या फेऱ्यात सापडतो. जसे झंझावताने डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते, त्याप्रमाणे अशा माणसाची चंचल बुद्धी कोठेच स्थिर होत नाही. संसारी लोक स्वभावताच विषयात गुंतलेले आहेत. धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम कर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे. हे सर्व उलटेच झाले, कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत. भगवंतांचे गुण अनंत आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारात निवृत्त होऊन भगवंताच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांच्या परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळीत झाली आहेत त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंताच्या लीलांचे वर्णन करावे. ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो ते भगवंतच या विश्वाच्या रूपाने आहेत. असे असूनही ते त्यापासून वेगळे अलिप्त आहेत.
हे महामुनी, जसजशी मला भगवंताच्या विषयी ओढ वाटू लागली तसतशी त्यांच्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्म स्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो. या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो, जे जाणल्याने भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते. जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्म मृत्यूरूप संसार चक्रात अडकवितात, तरी सुद्धा जर ती कर्मे भगवंतांना समर्पण केली तर त्याचे कर्मबंधन नष्ट होते. आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करा, ज्यामुळे मोठ्या मोठ्या ज्ञानी विवेकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत, त्यांच्या दुःखाची निवृत्तीही यामुळे होऊ शकते.